साताऱ्यात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली. सातारा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना समाजकारण, प्रभावी नेतृत्व आणि कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते उपस्थितांनी स्मरणात ठेवले. दादांचे विचार, कार्य आणि संघर्षमय जीवन अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील अशी भावना व्यक्त करण्यात आली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्बुद्धी देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो अशी प्रार्थना पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील माजी आमदार, बाळासाहेब पाटील माजी आमदार, आनंदराव पाटील माजी आमदार, दीपक चव्हाण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र सोरगे यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. शोकसभेच्या प्रसंगी 2 मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आकस्मिक आल्याने जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते अतिशय अवघड परिस्थितीत आहे. मी काही जास्त सांगणार नाही, फक्त एकच महत्त्वाचा विषय सांगतो की दादा सातारला कधी आले, कोणत्या दिवशी पहिल्यांदा ते सातारला आले. 30/4/2001 किंवा त्याच्या अगोदर 5 जून 1999 या दिवशी आमच्या घरी दादा आले. सकाळी साहेबांना फोन केला होता की सुमित्रा राजे भोसले ह्या त्या दिवशी गेल्या. त्या दिवशी त्या गेल्या होत्या आणि साहेबांनी फोन करून सांगितलं की अजितदादांना मी पाठवतो. अजितदादा बारामतीत होते आणि त्यांनी ते आणि त्यांचे दोघं सहकारी सुमोमधून सातारला आले. हा त्यांचा साताऱ्यातला पहिला येणं. मग त्याच्यानंतर आम्ही सुमित्राराजे भोसले यांच्याकडे गेलो, त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्यानंतर ते दुपारी परत गेले. त्याचबरोबर दादांच्या साताऱ्यातल्या या सहवासाने साताऱ्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि जी कल्पना मांडली, पहिल्यांदा आपल्या या पक्षाच्या मिटिंग अत्यंत साधेपणाने होत होत्या, परंतु दादाने त्याचं स्वरूप बदललं आणि थोडंसं सगळे यायला पाहिजे या दृष्टीने त्यांनी त्या मिटिंगचं नियोजन केलं आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांची संख्या वाढली, कार्यकर्ते वाढले आणि त्या माध्यमातून सर्व लोक एकत्र आले आणि अतिशय मोठं संघटन त्यांनी सातारा जिल्ह्यात केलं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्याचबरोबर वाहतूक संघटनेच्या माध्यमातून गेली 20-25 वर्ष मी काम करतोय आणि वेळोवेळी वाहतूकदारांचे प्रश्न हे अनेक वेळा आम्हाला मांडत असतो. आम्ही मंत्रालयात ज्या ज्यावेळी त्या मिटिंग झाल्या त्यावेळी दादांनी त्या सगळ्या मिटिंग अरेंज केल्या आणि हे प्रश्न कसे सोडवायचे हे त्या अधिकाऱ्यांना ते कल्पना द्यायचे आणि त्याच्यामुळं एक निश्चितच चांगली दिशा आमच्या व्यवसायाला मिळाली.
सर्वात महत्वाचा विषय त्यांनी हे प्रश्न रोज का येतात यासाठी त्यांनी पोलीस कमिशनर ऑफ महाराष्ट्र त्यांना सांगितलं की तुम्ही तक्रार निवारण कमिटी महाराष्ट्राची तयार करा आणि त्या माध्यमातून या सगळ्या वाहतूकदारांच्या कमिटीला त्या घ्या आणि दर 2 महिन्यांनी ही मिटिंग घेऊन त्यांचे प्रश्न सोडवा. आणि त्या पद्धतीनं आम्हाला एक दिशा मिळाली आणि आमचे प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी काम करत राहिलो. त्याच्यानंतर पवार साहेब आणि दादा मिळून मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मिटिंग झाली. त्यावेळी दादांनी प्रकर्षाने स्वतःचा म्हणून मला ते पहिल्यांदा बोलायला लावायचे. तू अनुभवी आहे, तुला अनुभव आहे, तू बोल, त्याशिवाय यांना प्रश्न कळणार नाही की त्याच्या हक्कानं बोलून सांगायचं. अशा या दादांच्या अनेक गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं माझी पतसंस्था 30/4/2001 चालू झाली. त्याच्या अगोदर त्या पतसंस्थेला परमिशन मिळालेली होती, ती त्यांनीच दिलेली होती, परंतु उद्घाटनाला त्यांना वेळ मिळत नव्हता. मग त्याच्या तोपर्यंत मी ती पतसंस्था चालू केली नाही. ज्यावेळी मी पुन्हा साताऱ्यात आले, त्याचा मेळावा होता आपला, त्या मेळाव्यातून मग त्यांनी वेळ काढला आणि त्यावेळी त्या पतसंस्थेचं त्यांनी उद्घाटन केलं. आज या दादांच्या स्मृती ह्या प्रत्येकाच्या मनात आहे. कामाच्या निमित्तानं किंवा इतर साऱ्या गोष्टीमुळं जिल्ह्यातले प्रश्न आपण पाहतोय, वाचतोय, ऐकतोय. प्रत्येकजण त्यांच्यापर्यंत जात होता आणि बोलत होता आणि काम सांगत होता आणि प्रत्येकाला त्यांनी वेळ दिला आणि प्रत्येकाचं त्यांनी ऐकलं. दादांच्या या जाण्यानं जी परिस्थिती आज आमच्यात निर्माण झालेली आहे ती न सुटणारे प्रश्न हे अवघड होत जाणार आहेत आमचे. मी दादांना महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघ, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आज आदरणीय दादांचं दुःखद निधनानिमित्त सर्वपक्षीय श्रद्धांजली इथं ठेवण्यात आलेली आहे. खरं तर अजूनही वाटत नाही की दादा आपल्यातून निघून गेले. अनेक कामं ही अजून तशीच थांबलेली आहेत की ज्या त्यांनी शब्द दिला होता. अनेक कामं त्यांनी शब्द दिलेले पूर्ण केले. त्यातील कैलास स्मशानभूमी हा एक पहिला प्रकल्प आहे की जो 2002ला स्वतः पालकमंत्री असताना त्यांनी या स्मशानभूमीसाठी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. स्वतः स्मशानभूमी व्हायच्या अगोदर सकाळी 7 वाजता स्मशानभूमीत येऊन पाहणी केली आणि किती गरजेचं आणि महत्त्वाचं आहे याची माहिती घेऊन त्या स्मशानभूमीला स्वतःचे 15 लाख रुपये त्यांनी मला दिले. माझा काहीही संबंध नव्हता, माझी ओळख नव्हती, पण ती व्यक्ती पालकमंत्री नात्याने साताऱ्यात काय काय चांगलं काम चाललं आहे या दृष्टिकोनातून ती सातारामध्ये सर्व सामाजिक लोकांना बोलून त्या व्यक्तीने या स्मशानभूमीसाठी सहकार्य केलं. नुसतं सहकार्य केलं नाही तर ते प्रत्येक वेळेस तिथं दौरा असताना या स्मशानभूमीमध्ये येत होते. तसा त्यांचा काही संबंध नव्हता, पण ते येत होते आणि कामाचा दर्जा पाहत होते आणि काही अडचण आहे का बरोबर. अशा दूरदृष्टिकोन असलेली व्यक्तिमत्व आज आपल्याकडे नाहीये. त्याचप्रमाणे दुसरा एक प्रोजेक्ट होता क्रीडा संकुलाचा. ह्या क्रीडा संकुलासाठी तर आम्ही एकदा दादांच्या बरोबर निघालो असताना त्यांनी सांगितलं की सातारमध्ये क्रीडा संकुल हे होणं गरजेचं आहे आणि 2-3 वेळा त्याचा टेंडर रिजेक्ट झालेला आहे आणि हे होण्यासाठी कोणीतरी पुढं आलं पाहिजे, नाहीतर हे जे पैसे आलेले आहेत ते पुन्हा परत जातील. त्या अनुषंगाने मी पुढं आलो आणि हे क्रीडा संकुल होण्यासाठी पूर्ण ताकदीने दादांनी मला सहकार्य केलं आणि वेळेत दर्जेदार जे स्टेडियम सातारमध्ये दिसतंय ते फक्त दादांच्यामुळे दिसतंय असं मला वाटतंय. असे अनेक प्रकल्प दादांनी सामाजिक प्रकल्पासाठी मला सहकार्य केलं. विशेषतः सज्जनगड पाणी पुरवठा जो आहे
त्यासाठी सुद्धा त्यांनी मंजुरी दिली. जनामायाचं डोंगर आहे त्या ठिकाणी वन विभागाची मंजुरी मिळत नव्हती. स्वतः नागपूरमध्ये असताना त्यांनी तिथं बोलून सहकार्य करून वन खात्याची मंजुरी दिली. असे अनेक उपक्रम जे सामाजिक आहेत, कारण ते कुठल्या एका पक्षाचे जरी होते तरी ते सर्व पक्षातील आणि सर्वसामान्य लोकांना सामाजिक भावनेतून सहकार्य करत होते. आज इथं आलेल्या सर्वांचे जे वैयक्तिक परिचय होते. आज पूर्ण महाराष्ट्र हळहळला. ज्यांना दादा माहीत नव्हते ते पण हळहळले. म्हणजे त्या माणसाची महाराष्ट्राला फार गरज होती. अशी व्यक्ती आपल्याकडून गेली तर खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांचं अर्धवट राहिलेली कामं ती पूर्ण झाली पाहिजे. विशेषतः आम्ही जी प्रस्ताव दिला होता कृष्णा मेघना संगमावरील जो घाट डेव्हलप करायचा होता, त्यासाठी आदरणीय शिवेंद्र महाराजांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने फॉलोअप ठेवला आणि त्याचे पैसे सुद्धा मंजूर करून घेतलेले आहेत. तो प्रकल्प आपले सर्व जे सातारचे पक्षीय लोक आहेत त्यांनी सहकार्य करावं. म्हणजे अत्यंत चांगलं त्यांचं स्वप्न असलेलं प्रकल्प पूर्ण होईल आणि ती खऱ्या अर्थानं श्रद्धांजली राहील असं मला वाटतं. प्रत्येक जण म्हणतो की दादा हे फक्त कामाच्या रूपानं स्मरणात राहणार आहे. ही गोष्ट खरी आहे. त्यांचं काम बोलणार आहे. प्रत्येक काम समोर आल्या डोळ्यात पाणी येतं. आज लहान मुलापासून महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, हे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी त्या व्यक्तीसाठी आलेलं. माणूस गेल्यावर त्याचं किंमत कळणार आहे असं मला वाटतंय. मी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुकुल परिवार आणि सातारकरांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. राष्ट्रीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा साताराचा अध्यक्ष या नात्यानं आपल्याबरोबर बोलत आहे. दादांचे संबंध प्रत्येकाशीच आलेले आणि आमचे संबंध कामगारांच्या प्रश्नावरून दादांच्या सुरू आलेले होते. मुंबईतल्या गिरण्या त्या बंद झाल्या आणि त्यामध्ये लाखो गिरणी कामगार हे बेघर झाले आणि त्यांच्या नोकऱ्या गेल्या बेकार झाल्या. ही मंडळी दुष्काळी भागातली आणि डोंगरी भागातली, त्यांना उपजीविकेला काही साधन नव्हतं. त्याच्यातून ती उभी राहिली आणि त्यानंतर त्यांना काहीच मोबदला मिळाला नाही. म्हणून त्यांना काही मोबदला मिळावा यासाठी त्यांचं संघटन झालं आणि हे संघटन या संघटनेनं आंदोलन केली, मोर्चे काढले आणि बाबा मुंबईमध्ये आम्हाला ज्या गिरण्यांच्या जागा आहेत त्या जागेमध्ये आम्हाला वाटा मिळावा यासाठी भांडले आणि त्यामध्ये वाटा मिळाला आणि त्यामध्ये त्यांना घर मिळालं यासाठी दादांच्याकडे आमची संघटना आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून आम्ही दादांना भेटायला गेलो होतो. त्यांना तो प्रश्न सांगितलेला होता आणि त्या ठिकाणी राज्य सरकारचं सहकार्य आम्हाला मिळावं अशी त्यांच्याकडे मागणी केली. त्याप्रमाणे बऱ्यापैकी गती आलेली आणि घरं मिळायला लागली. आता दुसरा एक मुद्दा होता की सातारचे कृती सरकार स्मारक हे स्मारक स्टँडच्या जवळ 2.5 एकरामध्ये चालवलं आणि यासाठी माननीय शरद पवार साहेब यांनी काही निधी दिला. त्याचबरोबर राज्य सरकारकडून काय मिळावं म्हणून आम्ही दादांना पत्र लिहिलं होतं आणि डॉक्टर भारत पाटणकर आणि आम्ही हे भेटायला जाणार होतो पण जाता आलं नाही आणि ती भेट आमची राहिली. या ठिकाणी दादांचं व्यक्तिमत्व हे सगळ्यांना माहिती आहे आणि दादांनी हे सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे. आता या बाबतीत सातारकर म्हणून आमची जबाबदारी काय तर त्यामध्ये मला एक खेळानं म्हणावं लागते की ज्या दिवशी ही घटना घडली त्याला महाराष्ट्रातल्या खेड्यापासून शहरापर्यंत बंद उत्स्फूर्त झालेला होता. परंतु सातारा शहरामध्ये हा उत्स्फूर्त बंद झाला नाही त्याचा खेळ वाटत. या ठिकाणी दादांच्या अपघाताबाबतीत चौकशीची जी मागणी आहे त्या मागणीला मी आमच्या पक्षाच्या वतीनं पाठिंबा देतो. माझी थोडी थांबतो. सभेसाठी उपस्थित झालेले श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्र बाबा, पालकमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार नितीन पाटील या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन पुष्पांजलीसाठी यावं. त्यानंतर येथील
अजित पाटील शोकप्रस्ताव मांडतील आणि पुढं मग सभा सुरू होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचं 2 दिवसांपूर्वी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. दादांची या राज्याच्या प्रगतीमध्ये प्रचंड योगदान देणारं असं हे नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वैचारिक वारशावर हा महाराष्ट्राचा गाडा हाकणारं आणि फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा संपूर्ण हयातभर जिवंत ठेवणारं, सातारा जिल्ह्यावर आणि या जिल्ह्यातील जनतेवर विशेष प्रेम असणारे आपले सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण सातारा जिल्हा हा शोकाकुल झालेला आहे. दादांच्या निधनाने संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगात संपूर्ण सातारा जिल्हा हा पवार कुटुंबांच्या सोबत आहे. अजितदादांनी घालून दिलेली शिस्त, संयम, पारदर्शकता व विकासाचे संस्कार अजरामर ठेवून यशवंत विचारांनी सातारा जिल्ह्यात अजितदादांनी घालून दिलेला वारसा आपण सर्व अभेद्य ठेवूया. महाराष्ट्र व सातारा जिल्हा एका कर्तृत्ववान सुपुत्राला मुकलेला आहे. त्यांना व त्यांच्या संवेद दिवंगत झालेल्या कॅप्टन श्यामवी पाठक, कॅप्टन सुमित कपूर, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि अंगरक्षक विदीप जाधव या सर्व दिवंगत लोकांना, दादांच्या बरोबरच या सर्वांना सातारा जिल्ह्याच्या वतीने, तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीने आज भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. आणि या साठी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी 1-2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली अर्पण करावी. ओम शांती. सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्र गदगदलाय, सातारा जिल्हा हळहळलाय. कारण या महाराष्ट्राला पुढे नेणारा पहाड कोसळलाय. सातारा जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राच्या एकत्र रचनेला प्रागतिक विचारांनी पुढे नेणारा लोकनेता आपला सर्वांमधून निघून गेलाय. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण आज गतित आहे. आज आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दार धरणारा, शेतीपाण्याचे प्रश्न माहिती असलेला, गोरगरिबांची दुःख जाणणारा, सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सर्वसामान्यांच्या व्यथा
समजावून घेणारा लोकनेता, जो लोकांच्या भाषेत बोलायचा, तुम्ही आम्ही जसं बोलतो त्या भाषेत वागायचा, रांगड्या आणि कणखर शब्दांनी महाराष्ट्राच्या काळी मनाचा ठाव घ्यायचा, असा लोकनेता आपल्या सर्वांमधून निघून गेलाय. गेल्या 25 वर्षाच्या सातारच्या पत्रकारितेच्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये दादांचा आणि माझा स्नेह आपल्या सर्वांना माहिती आहे. दादांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो काही मित्रपरिवार सातारा जिल्ह्यामध्ये जपला होता, त्यामध्ये मी एक भाग्यवान माणूस आहे. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडचा दादा समजावून घेता आला, महाराष्ट्राला सांगता आला. दादांच्या आयुष्यातील, सार्वजनिक आयुष्यातील कठीण प्रसंगांमध्ये त्यांच्या पाठीमागं उभं राहता आलं आणि दादांमधला हळवा माणूस, दादांमधला कणखर माणूस, दादांमधला पारदर्शी माणूस महाराष्ट्राला समजावून सांगता आला. या बाबतीत मी स्वतःला नशीबवान समजतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वारशावर, शिव फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक विचारधारेवर या महाराष्ट्राला पुढे नेण्याची शिकवण दादांनी दिली. आज सातारा जिल्ह्यामधली विकास कामं पाहिली तर सातारचं मेडिकल कॉलेज असेल, काळ धरणाची उंची असेल, सातारची हद्दवाढ असेल, किंवा ज्या सरकारी शासकीय विश्रामगृहामध्ये आपण सर्वजण लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता जाते त्यातली ती वास्तूची रचना असेल, तर या सर्व पाठीमागं दादांची सौंदर्य दृष्टी होती. जेव्हा जेव्हा या वास्तूंमध्ये महाराष्ट्रातली जनता जाईल तेव्हा तेव्हा या वास्तूला आणि या वास्तूमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अजितदादांचा हा वैचारिक वारसा पुढे नेऊन त्यांनी घालून दिलेली शिस्त, त्यांनी घालून दिलेला संयम आणि त्यांनी दिलेली वैचारिक दृष्टी, यशवंत दृष्टीच्या वारशावर पुढे नेणं ही दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल. सातारा जिल्ह्यातील तमाम माध्यमांच्या वतीनं, सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्यानं मी आदरणीय दादांना विनम्र असं अभिवादन करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. राज्याचे उपमुख्यमंत्री, सर्वांचे नेते, एक धाडशी आणि वादळी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ते नाव लौकिक वाढवलं, असे सदस्य व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्यामुळं महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणामध्ये असा एक कणखर नेता, एक धाडशी नेता होणे नाही. खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याच्या आणि कराड तालुक्याच्या विकास कामामध्ये त्यावेळेला सक्रिय असताना दादांची अनेक वेळा भेट व्हायची. एक प्रसंग माझ्या नजरेसमोर आला. अधिवेशनामध्ये शिवाजीराव देशमुख यांच्या दालनामध्ये माझी त्यांची भेट झाली. त्याने एकदम बोलून घेतलं मला, आनंदराव, हे कराडचं आरटीओ कार्यालय होणार नाही. मी त्यांना लागलीच प्रश्न विचारला, दादा का बरं? माझ्याकडे अनेक लोकांनी तक्रार केलेली आहे की तिथे एमएससीबीचं 400 केव्ही सबस्टेशन आहे आणि त्या सर्व तारा जात आहे. दादांना मी सांगितलं, दादा ते माझं विजयनगर गाव आहे, कोंढा धरणातून विस्थापित झालेलं गाव आहे. तिथे मी राहतो, मी सरपंच म्हणून कार्यरत होतो. त्यामुळं कराडला कुठेही जागा शिल्लक नाही. हवा असेल तर आमदार बाळासाहेब राठांना विचारा. आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्या वस्तुस्थितीनंतर त्यांनी मुंबईला मला बोलवलं आणि तो प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी रामास्वामी यांनी आम्ही तुमच्यावर पाठवलेला आहे. ती फाईल अर्थमंत्री या नात्याने त्यांच्याकडे होती आणि ती फाईल करून घेतल्यानंतर, त्यांना वस्तुस्थिती माहिती घेतल्यानंतर त्यावेळेला त्या प्रस्तावावर सही केली. कराड तालुक्याच्या आणि पाटण तालुक्याच्या दृष्टीनं माझ्या गावाजवळ होणारं कार्यालय ह्या दोन्ही तालुक्याशी अत्यंत महत्वाचं आहे. त्यावेळेला त्यांनी सही केली. असे अनेक प्रसंग या ठिकाणी सांगतायत. ज्या वेळेला कराडला नितीन काका, सगळी मंडळी माझ्या घरी आली, त्यांनी शब्द दिला होता, मी आनंदरावच्या घरी येऊन जाईल. त्यावेळेला अनेक प्रश्नाची फुलं त्यांनी केली. शंभूराजांच्या मुलाच्या लग्नात जात असताना, साताराहून जात असताना अनेक गप्पा गोष्टी झाल्या. असा एक
दिलदार व्यक्तिमत्व आपल्याकडे निघून जाण्यानं सातारा जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे ही कधीही भरून येणार नाही. मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं विधान परिषदेचा माजी सदस्य असल्यानं दादांच्या आत्म्याची चिरशांती लाभावी अशी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. नमस्कार. अत्यंत शोकाकुल आणि दुःखद प्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात. तर म्हणजे मला माझ्या शब्दामध्ये दादांच्या बद्दल भावना व्यक्त करता येत नाही. 28 जानेवारीला त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि आम्हाला सर्वांना फार मोठा शॉक बसला. दादांच्या बद्दल बोलायचं तर खूप बोलता येईल. आमची आणि जिल्हा बँकेची खूप जवळचे असे ऋणानुबंध होते. व्यक्तिशः आमच्या जिल्हा बँकेला त्यांनी खूपच अशी मदत केलेली आहे. महाराष्ट्राला दिशा देणारं केडर सिस्टम जे आहे ते दादांच्या प्रयत्नातून आपल्याला साकार झालेलं दिसते. त्याच्यामध्ये नितीन काका, मकरंद बाबा आणि आमचे शिवेंद्र बाबा, रामराय साहेब आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. महाराष्ट्राचा एक वेगळी दिशा मिळाली. अनेक योजना सातारा जिल्हा बँकेच्या कार्यान्वित करण्यासाठी दादांनी आम्हाला खूप मदत दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा सोसायटी प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने आम्हाला मार्गदर्शन केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे मागची जी कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये आम्ही सर्व गेलो होतो संचालक मंडळाने. आपण रेग्युलर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 25,000 रक्कम मिळत होती. सर्व बाबा मी गेलो आणि दादांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडून मुख्यमंत्री साहेबांकडे मांडून 50,000 रक्कम मिळाली. महाराष्ट्राला 725 कोटी सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध झाले. कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. दादांच्या बरोबर आमचे मित्र पुढारी संपादक हरीश आणि आम्ही वेळोवेळी दादांच्यावर चर्चा करायचो जिल्हा बँकेच्या सहकाराच्या प्रश्नावर आणि दादांनी त्यामध्ये सकारात्मक असं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. खरं म्हणजे दादांच्या बद्दल इतकं बोलण्यासारखं आहे की आमचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न झाला. दादांनी त्या ठिकाणी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. देशातील एक अग्रगण्य बँक असताना त्यांनी आम्हाला खूप मदत केली, मार्गदर्शन केलं. मागच्या 6 महिन्यापूर्वी बँकेमध्ये आले असताना त्यांची इतके बारकावे होते आपल्या सगळ्यांना माहिती. स्पष्ट वक्तेपणा, त्याचबरोबर वेळेला दिलं जाणारं महत्व. आम्ही लिफ्टमधून जाताना आमच्या नितीन काकांना काही गोष्टी त्यांना खटकल्या. आमच्या ह्याच्यामध्ये गार्डनची काही रोपं होती त्यातली 3 रोपं खराब झाली होती. नितीन काकांना म्हटलं काय चालली होती, चांगली बँक आणि साधी रोपांची तुम्हाला काळजी घेता येते. इतका त्यांचा बारकावा होता. असे दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत. मला त्या दिवशी नितीन काका म्हटले खूप भावनाविभोर झाले. सरकार साहेब आता कसं काय आपलं काका काय करायचं. तर बरेच प्रश्न होते आमच्या महत्वाच्या देशाच्या दृष्टीने. बाबा प्रश्न राहिला होता. मी आपल्याला बोललो होतो आम्ही काका दिल्लीला जाणार होतो सहकार्याच्या दृष्टीनं. त्याच्या अगोदरच त्यांचा दुर्दैवी निधन झालं, अंत झाला. असं हे दादा आपल्यातून अत्यंत चांगलं कडधार व्यक्तिमत्व निघून गेल्यामुळे आपल्याला फार आपण पोरके झालो. फार मोठा आधार म्हणून आपल्यातून निघून गेलेला आहे. दादांना सातारा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादा बद्दल बोलायचं झालं तर दिवस बोलत नाही. पण मी एवढंच शब्द सांगेन, असा होणार नाही कोणी, असा झालाच नाही कोणी या महाराष्ट्राच्या दिनडोळ्याचा. सामान्य माणसाच्या प्रश्नावर रात्रंदिवस जागणार. तुम्ही कुठल्या पक्षात काम करता, कुठल्या पक्षासोबत आहात, तुम्ही माझ्या विरोधात बोलता का माझ्या सोबत बोलता, याकडे दुर्लक्ष करत तुम्हाला आलेल्या प्रत्येक माणसाचं हसत मुखाने स्वागत करणं, त्याच्या व्यथा समजावून घेणं आणि त्या उभ्या झालेल्या व्यथांना उत्तर शोधणं यासाठी खरं तर दादाचा जन्म झाला. दादा गोरगरिबांच्या प्रश्नावरती, गोरगरिबांच्या सुरक्षिततेवरती सातत्यानं काम करणारे नेतृत्व. दादाचा माझा संपर्क 1999 पासून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला आणि मला वाटतं मी त्या काळात जिल्हाध्यक्ष झालो. मी मोठे साहेबांचा दादाचा माझा संपर्क सुरू झाला आणि त्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आम्ही पॅन्थरमधून नुकतंच रेव्होल्युशन प्रवेश केला होता. त्यामुळे आमच्या मनात पॅन्थर सुद्धा जागा होता.
हर 2 किलोमीटर संघर्ष या भूमिकेला घेऊन सतत लढत राहायचे आणि आमच्या दोघांमध्ये ना कुठे ना कुठेतरी वाद व्हायचे. पण दादा ते वाद इतके हसत दुकान संपवायचे आणि पुन्हा फोन करून सांगायचे जरा भेटायला जायचं. म्हणजे हे दादाचं असलेलं कुशल नेतृत्व आणि ते नेतृत्व महाराष्ट्र घडवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचं चालतं होतं विद्यापीठ गेलेलं आहे. आज आपण इतक्या प्रचंड दुःखात आहोत की आता आम्हाला एक प्रश्न आहे की उद्या जर आम्हाला काय मागायचं झालं तर पुन्हा जायचं. भले दादा राबवलेला असणार पण दादाला मागायला गेल्यावर जे तुम्हाला हवं ते मिळणार असं हे विद्यापीठ आमचं होतं. निवडणूक चळवळीला सत्तेत आणणार रामदास आठवले नेतृत्वाला सक्षम करणार आणि त्याचबरोबर मला आत्ता सांगायचं वाटेल की गेल्या 2 वर्षापूर्वी विरोधी पक्षाच्या चळवळीतला एकही कार्यकर्ता सत्तेत नव्हता. पण पुणे जिल्ह्यामध्ये ते पालकमंत्री झाले आणि त्यांनी पहिल्यांदा विरोधी चळवळीच्या कार्यकर्त्याला बोलावलं त्यांच्या व्याख्या समजून घेतल्या. मंगळवार पेठच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून तरी जागा होतं. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये घ्यायचं तरी जागा होतं. त्यामुळं आमचा हा आम्हाला सोबत घेऊन जाणारा आमचा ओटच स्वागतलेला आहे. मी माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्ष आठवले गटाच्या वतीनं माननीय रामदासजी आठवले वतीनं आणि तमाम भीमाच्या तमाम आंबेडकर यांच्या वतीनं मी त्यांना आदरांजली वाटतो आणि दादा तुम्ही पुन्हा या अशी कळकळीची विनंती करतो. तुमची आम्हाला गरज आहे. भावपूर्ण आदरांजली. तीच माझी दादाची पहिली ओळख. आम्ही त्यावेळेला मी दादांना म्हणलं दादा एक फोटो काढायचा तुमच्या बरोबर. मी भाजपचा कार्यकर्ता पडलो, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा काही फारसा संबंध आला नव्हता. दादांनी लगेच जवळ घेतलं फोटोग्राफरला एक फोटो काढ रे भाजपवाला आहे हा ही. आणि त्याच्यानंतर एकदा दोनदा दादांना रिसिव्ह करण्याच्या निमित्तानं जे काही गाठीभेटी झाल्या तेवढाच माझा आणि दादांचा संबंध आहे. पण त्या छोट्या काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला सकाळी त्या दिवशी फोन आला त्यावेळी टीव्ही बघितलास का असं असं झालं त्यावेळेला मी थरथरत्या हाताने रिमोटवरनं टीव्ही चालू केला. असं दादांचं व्यक्तिमत्व आहे. अगदीच एका दुसऱ्या भेटीत सुद्धा ते इतरांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. मी भारतीय जनता पार्टी आणि स्वतः विठ्ठल शेटवार अशी त्यांना आदरांजली वाहतो. धन्यवाद. खरं तर अशा प्रकारचा दिवस आज उगवेल अशी कधीच कल्पना केली नव्हती. 2009 साली मुंबईमध्ये कलाकार म्हणून मी माझं नशीब आजमायला गेलो होतो आणि 2च वर्षामध्ये पहिल्यांदाच अजितदादांना भेटायची संधी मिळाली. आम्हा सर्व कलाकारांना चहापानासाठी त्यांनी आमंत्रित केलं होतं पक्ष कार्यालयामध्ये आणि आम्ही तिकडे गेलो होतो. नेहमीप्रमाणे कलाकार जरा उशिरा जातो तसं तो उशिरा पोहोचला आणि 7:30च्या ऐवजी आम्ही 7:45 वाजता तिथं पोहोचलो आणि दादांकडे ऑलरेडी सगळी लोकांचा राबता होता. दादांनी सांगितलं तुम्ही पोह्याची व्यवस्था केली होती, पोहे खाऊन घ्या आणि चहापान करून घ्या. तोपर्यंत दादा त्यांची कामं करत होते. तेव्हा आम्हाला समजलं की दादा हे सकाळी 6:30 वाजता उठून 7 वाजताच कामाला लागले होते आणि आम्ही उशिरा आलो होतो. सगळे कलाकार ज्यावेळेस भेटलेले सगळ्यांना विचारलं कोण कुठलं काय कुठलं. माझी भेट झाली मी त्यांना सांगितलं की मी वाईच आहे आणि वाईचं म्हटलं त्यांचं एकदम त्या 5-6 जणांमध्ये एकदम वेगळ्या पद्धतीने त्यांनी मला ट्रीट केलं की अरे आमच्या प्रदेशात असं म्हणून ट्रीट केलं. त्यात देवयानी नावाची मालिका त्याला खूप सुप्रसिद्ध होती. त्यामध्ये शिवानी सुर्वे ही कलाकार होती आणि ती दादांना म्हणाली की दादा सगळ्यांचं ओळख करून देत होते. दादांना सांगितलं की देवयानी मालिकेमध्ये देवयानीचं काम करते तेव्हा दादांनी सहज म्हणले की आता या देवयानी नाही आता देवयानी बदलले. त्याच्यावर दादांचा इतका म्हणजे की सगळ्या क्षेत्रामध्ये वावर असताना की मालिकांमध्ये सुद्धा काय चाललंय याचाही अपडेट दादांना नव्हता. खरं तर दादांकडून काय आता आपण घ्यायला हवं असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. दादा तुमच्याकडून आम्ही शिस्त घेऊ, वेळ पाळण्याचा काटेकोरपणा तुमच्याकडून शिकू आणि गोरगरिबांसाठी कायम उभं राहण्याचं काम आम्ही या भविष्यामध्ये करू. दादा फक्त लढणारे नव्हते, लढणारे होते. दादा तुमच्याकडे सगळे गुण अंगीभूत घेऊन आज तुम्हाला सर्व कलाकारांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे भावपूर्ण आदरांजली वाटतो. सातारा जिल्ह्यामध्ये अजितदादांनी जे काही कार्यकर्ते तयार केले त्यातला मी एक कार्यकर्ता.
दादा हे दोनच शब्द पुरेसे होते. दादांच्या कडक शिस्तीमध्ये, करड्या नजरेमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तयार झालो. परवा फोन आला. सगळे निवडणुकीच्या गडबडीत होते. सकाळ सकाळी फोन आला. विश्वास बसला नाही. बातमी जवळजवळ जरी टीव्हीवर दाखवत होते तरी काही मन मानायला तयार नव्हतं. अनेक अनुभव, अनेक प्रसंग दादांच्या सोबतचे आहेत. ते छोट्या शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. आपल्या सगळ्यांचाही आधारस्तंभ दादा गेले हे खरं आहे. राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर दादा म्हणजे तो कार्यकर्ता तिथं असेल त्याचं चांगलं काम करत. अनेक वेळा नंतर सुद्धा भेटण्याचा प्रसंगाला परवा पण भेटतात. नेहमी लोकांना गेल्यानंतर कुणी विषय काढला तर त्यांना आणि आम्हाला एकमेकाला आपलेपणा जाणवला. दादांचं सातारा जिल्हा पालकमंत्री असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर खूप प्रेम होतं. माझ्यावर कुटुंबावर झगडे झाली प्रसंग मोठा होता. दादा पालकमंत्री होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच घरी आले आणि प्रशासनावर काय पकड असते ते त्यांनी दाखवून दिलं. ओमप्रकाश गुप्ता कलेक्टर होते. त्यांनी लगेच मला जागेवर विशेष सवलतच रिव्हॉल्वरचं लायसन्स इश्यू केलं. आता प्रशासनावर पकड असणारे एक नेता. अनेक राजकीय प्रसंगामध्ये दादांनी माझे पाठराखण केलेले. त्यांच्याकडे शिस्तीत आम्ही कार्यकर्ते म्हणून तयार झालो. अजून सुद्धा मन मानायला तयार नाही. राज्यातला कार्यकर्ता मानायला तयार असा नेता पुन्हा होणे नाही. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अतिशय दुःखद अंतकरणानं दादांच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि एवढंच म्हणेन की दादा, महाराष्ट्राला तुमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज आहे. आपण परत यावं. जय हिंद. उपस्थित शोककुल बंधू भगिनी, जीवनामध्ये असा प्रसंग येईल आणि दादांना श्रद्धांजली व्हायचं आपल्या नशिबी येईल असं कधी अपेक्षित नव्हतं. दादांचं आणि राजकारणामध्ये माझी सुरुवात दादांच्यापासून झाली. दादा हे कार्यकर्त्यांचं ऊर्जा स्रोत होते. सत्तेमध्ये असो, सत्तेमध्ये नसो, दादांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचं मोह असायचं. वेळ, गती आणि गुणवत्ता याचं दुसरं नाव दादा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेता कसा असावा? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन दादा होऊन गेले राजकारणामध्ये. एक कैलासवासी वसंतदादा आणि त्यानंतर अजितदादा. महाराष्ट्रातला न झालेला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोण असेल तर ते अजितदादा असतील. आज दादा जाण्यामुळे या महाराष्ट्राचं न बोलण्याला नुकसान झालेलं आहे. कार्यकर्त्यांच्या राजकारणामध्ये विरोधाची मान्य करतात. ही गुणवत्ता, कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका आणि दिलेल्या शब्दाला पक्का असणारा नेता. मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये दादांच्यावर विश्वास बघितला नाही. दादा जाण्यामुळे न बघण्याचं नुकसान आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक छोट्या गावामध्ये पण आज श्रद्धांजली कार्यक्रम होतोय. हे दादांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कमवलं.
त्यांची जी अपेक्षा होती महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र जो राजकारणामध्ये समाजकारणामध्ये गतिमानता असावी, ती गतिमानता आपण टिकवावी, राजकारणामध्ये एक सुसंतपणा जपावा, हीच तरी दादांना श्रद्धांजली ठरू शकते. धन्यवाद. उपस्थित सर्व शोकाकुल मान्यवर, या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं दुर्दैवी असं दुःखद निधन झालं. खरं तर दादांनी त्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात करत असताना आणि सुरुवातीपासून दादांचे आमचे संबंध माझी पैपावणी बारामती तालुक्यात असल्यामुळं दादांना आम्ही या राजकीय सामाजिक जीवनाच्या आधीपासून दादांना ओळखतो. दादा हे शेतकरी कुटुंबातील पवार साहेबांची पत्नी असली तरी सायकलवरून प्रवास करणारे दादा आम्ही पाहिले. असं उत्तम नेतृत्व, समाजाबद्दल त्यांना असणारी तळमळ, या समाजाला खऱ्या अर्थानं दादांची गरज होती. एक वेळेचं बंधन, विकासाची गतिमानता ही दादाने या महाराष्ट्रामध्ये आजमावली. दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं कधी न भरून होणारं नुकसान या ठिकाणी झालं. आमच्या भागातील तारेली धरणाचा प्रश्न असेल, मसूर भागातील प्रश्न, हे दादांच्या माध्यमातून पाण्याचे प्रश्न सुटले. एक उत्तम असं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं. दादांच्या आठवणी खूपच आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं, मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्राला सावली देणारा आधारवडी आज आपला कोसळला. मी या उत्तुंग नेत्याला माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं आणि पाल विभागाच्या वतीनं आणि कराड उत्तर मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं मी आदरणीय दादांना भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये आपण आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहे. दादांचा जिल्ह्याशी असलेला संबंध आणि संबंधाच्या नात्यानं ज्या प्रत्येकाच्या मनामध्ये किंबहुना प्रत्येक समाज घटकातल्या प्रत्येक माणसापर्यंत जर सहजगत्या उपलब्ध असलेला आणि समाजाचा आवाज ऐकणारा नेता दुर्दैवानं काळाच्या वर्गामध्ये आज आपल्या सगळ्यांची निवडून गेला. मला आठवतंय की मी माझ्या आधी आई तारुण्यामध्ये जेव्हा 99-97 माझ्या वडिलांचं स्वर्गीय जी कर्मांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर 99 साली जेव्हा दादा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते आणि जयंत पाटील साहेब मला वाटतं साखर संघाचे अध्यक्ष होते आणि त्यांची एक बैठक महाबळेश्वरला काही व्यवस्थापक मंडळाची दोन्ही संस्थांच्या अशा स्वरूपाची होती आणि तो पहिला संदर्भ माझ्या आणि दादांच्या नात्याची जोडणी होणारा, आपल्या जवळ येणारा अगदी तरुण वयातला कार्यकर्ता, त्याचा आपण कसं हट्ट पुरवला पाहिजे. कारण सामाजिक जीवनामध्ये दादांची जी उंची होती ती आपण शब्दामध्ये निश्चित आपण कोणी मांडू शकत नाही. पण माझ्या घरचा करता पोरगा सुद्धा तो कसा उभा राहायला पाहिजे. अगदी राज्यातली 1 नंबरची फळी असू द्या, पण माझा संघटनेमधला खालच्या दर्जावर काम करणारा सुद्धा सहकारी, त्याला सुद्धा समन्वयानं संघटनेमध्ये ज्या वडील समाजाच्या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सुद्धा बालहट्ट, राजकीय हट्ट त्यांनी पुरवले, ते दादा आज नाही आणि त्यांच्याविषयीची आपण इथं भावनिक साथ घालतोय त्या अजूनही माझ्या बुद्धीला आणि मनाला पटेना. मला आठवते की जे निश्चित अनेकांच्या मनावर एक स्वतःचा असा कसा उतरवणारे दादा, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनावर नेहमी ज्याच्यावर दादांचाच म्हणून ज्याचा नामोल्लेख माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा नेहमी राहिला, ते दादा आज मला ज्या नजरेमध्ये दिसत नाही, आज त्यांच्याविषयीची कृतज्ञता बोलण्याविषयी प्रसंग भगवंताने का आपल्या सगळ्यांवर आणला हा प्रश्न मला निश्चित देवाला सुद्धा विचारावा लागेल. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये बारकावा, नेटकेपणा,
स्वच्छता अशा अनेक गोष्टी, शिस्तप्रियता, कामाचा उरक, अतिशय तडफदारपणे कामाची उमेद असणारा नेता हा जाणं हे केवळ माझ्यासारख्या एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचा तर प्रसंग माझ्यावर तर आहे, पण एखाद्याचा स्पर्श होऊन त्याच्या जीवनमानाचं सोनं होणारा आज परिस्पर्श काळाने परत आपल्यात नेला, त्याचं निश्चित स्वरूपानं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनावर कायम राहील. मी मगाशी आमची काही सहकारी आम्ही बसलो होतो आणि म्हटलं आता जर राजकीय इच्छाशक्ती आपल्या मनामध्ये असेल, राजकीय महत्वाकांक्षा जरी असेल, ती कोणाच्याकडे मांडायची आणि आता कोण आपला ऐकणार. त्यामुळे राहिली साहिली ती सुद्धा आता सोडून देऊ. फक्त दादांचा आदर्श घेऊन समाजासाठी आपल्याला काय काम करायचंय तेवढ्या कामासाठी आता दादांच्या निमित्तानं विचारमंचाच्या माध्यमातून आपण आपली समाजसेवा, दादांचा विचार हा समाजाच्या काळाकाळापर्यंत पोहोचू. दादा एवढा शब्द आपल्याला देतो आणि तुमच्या विचाराचा पगडा आमच्यावर कायम राहील एवढीच भावांजली वाहून थांबतो. आजचा दिवस आपल्यावर येईल असं कधीच वाटलं. आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री दादांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या एका पक्षाचे नव्हे तर सर्व पक्षातील सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यातून आजही पाणी पडू लागले. दादा गेले, आमदार, खासदार, बँकेचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन ते दादांना सहज भेटत होते, परंतु खऱ्या अर्थानं जर नुकसान कोणाचं झालं असेल तर सर्वसामान्य माणसाचं. माझ्या सुरशी गावातला एखादा सामान्य माणूस त्याच्या कामासाठी रात्रभर प्रवास करून देवगिरी बंगल्यावर गेला, कुणाला तरी विचारत आणि तो दादांना भेटला तर त्या माणसाला एक आत्मविश्वास होता की मी दादांच्याकडे गेलो तर माझं नक्की काम होईल. आणि आज त्या सामान्य माणसा पुढे आणला की आपण नक्की कुणाकडे जायचं, आपल्याला कोण हक्काचा माणूस मुंबई सारख्या शहरात भेटला आणि आपलं कसं काम होणार याचा सगळ्यात वाईट प्रसंग हा सर्वसामान्य माणसाच्या भविष्याच्या काळात झाला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एका डोंगर कपारीतल्या छोट्याशा गावातून राज्यातल्या सर्वात मोठ्या एका संस्थेचे चेअरमन केलं. मला जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष केल्यानंतर माझ्याबरोबर मुंबई मार्केट कमिटी चेअरमन असताना संचालक म्हणून काम करणाऱ्या अनेक लोकांचा प्रवेश विदर्भ आणि मराठवाड्यातले केले. तेव्हा दादांनी मला विमानात नेऊन त्यांचे सर्वांचे प्रवेश केले. एवढं मोठं कुणीही त्याचा करू शकणार नाही की जे फक्त अजित दादाच करू शकले. अशा नेत्याच्या जाण्यानं सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा, सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेचं स्थान देणारा एक महान देव माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे. त्याच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो. माझ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो थांबतो. याचा एक पाय जनसंवाद आणि दुसरा पाय प्रगतीच्या दिशेनं उचललेला असावा लागतो. नेत्याचे दोन्ही पाय जनसमूहात राहिले तर जनसमूहाची प्रगती होत नाही आणि नेत्याचे दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेनं उचललेले असले तर नेत्याचा जनसमूहाशी संपर्क राहत नाही. ज्या नेत्याचा एक पाय जनसमूहात होता आणि दुसरा पाय तर जनसमूहाच्या प्रगतीच्या दिशेने उचललेला होता असा नेता म्हणून देशाला अजितदादा पवार यांची ओळख होती. गेली 4 दशक महाराष्ट्राच्या राजकीय जीवनावर ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं, नेतृत्वानं गारूड तयार केलं ते दादा विमान अपघातात अकाली गेले. त्यांचं वय हे जगाचा निरोप घेण्याचं वय नव्हतं आणि तेही अशा काळात ज्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांची विलक्षण गरज होती. त्यांचं हे अकाली जाणं महाराष्ट्राला वेदना देऊन गेलंच, पण महाराष्ट्र वेदनेनं तळमळतो आहे आणि तो तसाच तळमळत राहील. आदरणीय शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झाले आणि आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारांवर श्रद्धा असणारे अजितदादा कार्यकर्त्यांना कायम सांगायचे
कार्यकर्ता आंधळा असून चालत नाही. आंधळा दुनियेत फिरू शकतो, पण आंधळ्याच्या मागे दुनिया फिरू शकत नाही. कार्यकर्त्याला दृष्टी हवी. आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला कुठे घेऊन जायचं याचं त्याला भान हवं. दादांनी अशा पद्धतीची लाखोंची कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्रात उभा केली. खरं तर गावगड्यापासून शहरापर्यंत आणि ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत अनेक कार्यकर्त्यांची ही फळी आता पोरकी झाली. राजकारणाशी संबंध नसणारा माणूस सुद्धा दादा गेल्यावर धाय उकलून रडताना दिसतो. त्यावेळी दादांनी आपल्या नेतृत्वाचं कारण किती सर्व व्यापी केलं होतं याची साक्ष देते. खरं तर अत्यंत परखड, अत्यंत स्पष्ट वक्ते असणारे, सर्वोत्तमता, सर्वोत्कृष्टता आणि सर्वोच्चता याचा आग्रह धरणारे दादा माझ्या वाट्याला अनेकदा बारामतीमधल्या गरिमा सभागृहाचा त्यांच्यासोबतचा एखादा कार्यक्रम असू द्या, नाहीतर दौंड शुगर कारखान्यातला गणेशोत्सवाचा सोहळा असू द्या, बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या वर्धापन दिनालाही त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं. एखाद्या कार्यक्रमाला जर त्यांना उपस्थित राहता येत नसेल तर त्यांचा हटकून फोन यायचा आणि उपस्थित राहता येत नाही म्हणून ते दिलगिरी व्यक्त करायचे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असूनही आपल्या भूमीबद्दल आणि भूमीत येणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल त्यांचा असणारा संपर्क, संवाद हा इतर कुठल्याही नेत्यामध्ये मला आतापर्यंत आढळलेला नाही. दादांची विचार स्पष्टता होती. त्यांच्या वैचारिक भूमिका ठाम होत्या. त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं सर्व समावेशक राजकारण केलं. खरं तर महाराष्ट्राला आज त्या राजकारणाची गरज आहे. त्यामुळे दादा गेले आणि दादा परत येणार नाही हे माहिती असूनही महाराष्ट्रातली तमाम जनमानसं दादांना परत या म्हणून बोलावत राहिली. लाखांचा पोशिंदा झालेला हा लोकनेता, त्या लोकनेत्याला मी माझ्या वतीनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. थांबतो. परवा घडलेल्या घटनेवर जे दुःख झालं ते दुःख शब्दात मांडणं कठीण आहे. 2007 मध्ये जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला दादांनी बोलवलं, उमेदवारी दिली आणि अध्यक्ष केलं आणि काम करण्याची खूप मोठी संधी दिली. खरं म्हणजे दादांचं परखड मत, कठोर स्वभाव, पण अतिशय मायेनं प्रेमानं समजून सांगणं आणि कौतुकाची थाप टाकणं, चुकलं असेल तर रागावणं, हे सगळं आज खूप खूप मिस होत आहे. पण लोकहित, सेवा, जबाबदारी आणि संयम या सगळ्या गोष्टी दादांच्याकडून शिकायला मिळाल्या. आज दादा आपल्यात नाही आहे म्हणजे दादांच्या शिवाय महाराष्ट्र ही कल्पनाही करू शकत नाही. आज मी माझ्या भाग्यवर कुटुंबाकडून, पुसे सावली जिल्हा परिषद गटाकडून भावपूर्ण श्रद्धांजली ज्ञापन करते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं विजन असणारा भ्रष्ट नेता आपल्यातून गेल्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशामध्ये झालेलं आहे. आपल्या सर्वांना दादाचा स्वभाव सर्वांनी सांगितला आहे ठिकाणी. खरं म्हणजे 5 वर्ष विधानसभेच्या सभागृहामध्ये काम करत असताना युती सरकारच्या काळामध्ये दादा विरोधी पक्षामध्ये होते. आम्ही सत्ताधारी पार्टीचे पण नाही आमदार होते. ज्यावेळेला दादांच्या संदर्भात वेळोवेळी आम्हाला जाणवायचं एक दृष्टा अभ्यासू माणूस आणि त्याचं व्यक्तिमत्व हे मी आम्ही जवळून पाहिलं होतं. खरं म्हणजे 1999ला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर दादांनी मला सूचना केली की जावळी विधानसभा मतदारसंघातून तुम्ही राष्ट्रवादीच्या वतीनं लढा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. कारण तुम्ही नम्रपणाने त्याला सांगितलं मी जर शिवसेनेतून उमेदवार नसतो तर गावचा सरपंच सुद्धा झालो नसतो, पण मी आमदार झालो आणि नम्रपणाने नाकारल्यानंतर सुद्धा प्रेम कसं असतं ते मी पाहिलं. जर तुम्ही समाजाच्या विकासाच्या संदर्भात चांगल्या पद्धतीचं विजन घेऊन गेला
तर त्या दृष्टीनं साथ देणारं व्यक्तिमत्व हे दादांच्या रूपाने मी वेळोवेळी पाहिलं. इतक्या नम्रपणाने मी सांगितलेलं असताना मी नगरपंचायत निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला आणि त्याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर युती सरकारने ती चालू केलेली जीवन प्राधिकरणाच्या योजना होत्या. त्या तळागाळातल्या माणसांना किमान पिण्याचं पाणी स्वच्छ मिळावं अशा पद्धतीची कल्पना घेऊन राज्याच्या आर्थिक धोरणाचा विचार करून महामंडळाची स्थापना केली. त्या महामंडळाने मी सदस्य म्हणून काम केलं. ज्यावेळेला सरकार बदलल्यानंतर थोडासा त्या योजनांच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं असं मला वाटलं. म्हणून मी दादांच्याकडे गेलो. दादांना म्हटलं, दादा जीवन प्राधिकरण ही महत्वाकांक्षी योजना आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भूजलमध्ये फार मोठा बदल होतोय आणि दुर्दैवानं पाण्याची पातळी खोल जाते आणि धरणं घरी धरून जर पाणी आपण पुरवलं तरच चांगल्या पद्धतीने लोकांना पाणी मिळू शकतं आणि अशा असणाऱ्या योजनेला जरा थोडंसं दुर्लक्ष होते असं मला वाटतंय. त्यावेळेला दादांनी मी म्हटलं, तुम्ही ज्यावेळेला विरोधी पक्षात होतात त्यावेळेला सुद्धा या योजनेच्या संदर्भात आपण फार प्रामाणिकपणाने चांगल्या पद्धतीचं मतं व्यक्त केलेली आहेत आणि इकडे जरा दुर्लक्ष होतं असं माझं मत झालंय. दादाने तत्काळ सांगितलं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि मी निश्चितच त्या दृष्टीने पाहिन आणि त्यानंतर मग जरी जीवन प्राधिकरणचं थांबलं तरी सुद्धा जलजीवन मिशनच्या स्वरूपात दादानी परत ती योजना पुनर्जीवित करून पिण्याचं पाणी प्रत्येक खेड्यामध्ये माणसांना विशेषतः डोंगरी भागामध्ये मिळालं पाहिजे अशा पद्धतीने नियोजन केलं. तर म्हणजे एकच विषय नाही, प्रत्येक विषयागत पाहणार, प्रत्येक विषयाचा अभ्यास असणार, प्रशासनावर एक वेगळ्या पद्धतीचा उचक असणार. मला जे अनुभव येते की ज्या वेळेला आम्ही पत्र द्यायचो दादांना मंत्री असताना त्या पत्रावरती दादाने आदेश केल्यानंतर जर होत नसेल तर प्रकटपणे सांगा की ते होणार नाही, पण जर होणार असेल तर त्याच्यावर आदेश केला तर त्या पत्राचा परत आम्हाला फॉलो करायला लागायचा नाही. इतक्या पद्धतीचं प्रशासनाला त्यांचं जबरदस्त सूचक होता आणि त्या पद्धतीने काम व्हायचं. अशा पद्धतीचं महाराष्ट्राचा हे विजन असणारा एक द्रष्टा नेता आपल्यातून गेल्याचं दुःख सर्वसामान्य माणसापासून ते सर्व लोकप्रतिनिधींना सर्व लोकांना झालेलं आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळणं फार कठीण आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रावरती गेल्या 8 दिवसांची शोक पसरली आहे. आपण सर्व खरं म्हणजे ते पुणे जिल्ह्याचे असून पुणे जिल्हा इतकंच सातारा जिल्ह्यावरती त्यांचं प्रचंड अशा पद्धतीचं प्रेम होतं. अगदी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त प्रेम होतं म्हटलं तर वावं होणार ते त्यांच्या कृतीतून दाखवलं होतं. अशा पद्धतीचा प्रश्न नेता आपल्यातून गेल्याचं दुःख आपण सर्वांना झालेलं आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण जावळी तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय अजित पवार यांचं परवा दुःखद निधन झालं. त्या निधनाला पूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा निर्माण झालेली आहे. कारण अजित पवारांच्याकडे बोलणं हे 2-5 मिनिटात अतिशय अवघड आहे. परंतु या राज्यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर सर्व दृष्टीनं अजित पवार राजकारणामध्ये काम करत होते. पण प्रामुख्यानं ग्रामीण महाराष्ट्राचा नेता किंवा अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. सहकार क्षेत्र असेल, शेती असेल, साखर कारखाने असेल, राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे त्यांनी काम केलेलं आहे आणि कार्यकर्ते त्यांच्या कारकिर्दीत निर्माण झालेले आहे. त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं या सार्वजनिक जीवनात असे राजकीय आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अतिशय सर्वांना दुःख झालेलं आहे. परंतु नेहमी पुढे सर्व काय अढळ असते. त्यांच्या जाण्याने जे आपल्याला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात जे शोककळा पसरली त्यातून बाहेर पडण्याची परमेश्वर शक्ती द्यावी आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण खटाव तालुक्याच्या वतीनं त्यांची शांती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सांगायला तर खूप असं दुःख आहे. माझा दादांचा आणि माझा परिचय तसा फार अल्पावधीत आहे. 14-15 महिन्याच्या काळापूर्वी माझा दादांचा तसा काही संपर्क नव्हता आणि फार 14-15 महिन्यामध्ये फार जवळ झाली. मागच्या आठवड्यामध्ये जी दुर्घटना घडली, विमान क्रॅश होऊन यामध्ये दादांचा दुर्दैव अंत झाला आणि खरंच मनाला खूप
वेदणार आहे. आणि सामाजिक काम करत असताना दादांचा संबंध खरा हे 14-15 महिन्यामध्येच आला. मी तर पहिल्यांदा दादांना भेटलो बारामतीला. दादांनी माझा प्रवेश करून घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये. आणि प्रवेश केल्यानंतर माझ्याशी गप्पा मारायला लागले दादा की सचिन काय करता तुम्ही, व्यवसाय काय, किती भाऊ, घरात कोण आहे. आणि या सगळ्या मला तर खरं त्यांना पहिल्यांदा भेटल्यावरती थोडी भीतीच वाटली. तर दादांचा दरारा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा होता आणि एवढ्या मोठ्या नेत्याला भेटायचं म्हणलं की थोडंसं भीतीचं वातावरण मनामध्ये होतं. आणि भेटल्यानंतर दादाने ज्या आपुलकीने माझी चौकशी केली, तुम्ही काय करता तर म्हणून मी शेती करतो, इलेक्शनला कधी उभं राहिलाय का. तुम्ही साहेब म्हणलं दादा ग्रामपंचायतीचंही इलेक्शन लढवलं नाही आणि रणजितदादांनी आणि तुम्ही ठरवलं तर इलेक्शन लढू आणि चांगल्या पद्धतीनं मी निवडून येईल एवढी खात्री तुम्हाला देतो असं मी त्यांना म्हणलो. मग माझे भाऊ काय करतात म्हणलं शेती करतो, कुटुंब एकत्र कुटुंब आहे. आपुलकीनं माझी चौकशी केली, कसं उत्पन्न आहे, किती उत्पन्न आहे, ते बारकाव्यानं माझं बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष देऊन विचारपूस केली. मला खऱ्या अर्थानं तिथून पुढं माझे म्हणजे एवढा मोठा माणूस सर्वसामान्य एका शेतकऱ्याच्या मुलाशी एवढ्या बारीक सारीक गोष्टीची विचारणा करतो आणि आदरानं प्रेमानं जवळ घेतो. आणि तिथून पुढं मला ताकद द्यायचं काम त्यांनी केलं. माझ्या मतदारसंघामध्ये अनेक योजना आणत असताना दादांनी फार मोठ्या 14 महिन्यामध्ये मला सहकार्य केलं. मतदारसंघातल्या ज्या काही अडचणी होत्या त्या समजून घेतल्या आणि ताकदीनं पाठीमागा बरोबर राहतो असा शब्द दिला. मी दादांच्या बरोबर एकदा कराडला कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या स्थळाला समाधीस्थळाला भेट देण्यासाठी आलो होतो. दादांच्या बरोबर विमानात होतो आणि एक प्रसंग म्हणून सांगतो की आम्ही गप्पा मारत असताना बरीचशी माहिती मी त्यांना मतदारसंघातली देत होतो. परत दादा पेपर वाचायला लागले आणि पेपर वाचताना सोमनथळीमध्ये एक बारामती फलटण रोडचं काम चालू होतं. त्याच्यावरती तक्रार कुणीतरी केली होती आणि ती दादांनी बातमी वाचली आणि मला बोलून घेतलं. दादा म्हटले सचिन ही काय आली बातमी बघ, त्या अधिकाऱ्यांना बोलव, ते कॉन्ट्रॅक्टरला बोलून घे, उद्या गेला की तिथं जावा तुम्ही, त्या अधिकाऱ्यांना बोलवा, कॉन्ट्रॅक्टरला बोलवा, काय अडचण आहे त्यांची समजून घ्या. म्हणजे एवढा बारकावा महाराष्ट्राचा नेता एवढ्या बारीक सारीक तळागाळापर्यंत माहिती घेऊन त्याच्यावरती फॉलोअप कसा घ्यायचा, मार्गदर्शन कशा पद्धतीने. विधानसभेमध्ये गेलो तिथेही मला प्रश्न कशा मांडायचे, कशा पद्धतीनं पत्र द्यायचे, अशा बारीक सारीक गोष्टीचं स्वतः लक्ष घालून माझ्याकडून ते काम खऱ्या पद्धतीने करून घेतलं. असा महाराष्ट्राचा महान नेता, सर्वसामान्यांचा नेता आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत राबवणारा नेता या जगातून आपल्याला निरोप देऊन गेला. खरं माझ्यासारख्या तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी इतर इतकं कमी दिवसामध्ये एवढं मोठं प्रचंड प्रेम दिलं ते मी कधीही विसरू शकत नाही. आणि महाराष्ट्र हा देश कधीही दादांना विसरू शकणार नाही. एवढं मोठं त्यांचं काम, कर्तृत्व आणि असाच त्यांचा कामाचा ठसा, हाच तो त्यांचा संस्कार घेऊन इथून पुढं त्यांचा संस्कार घेऊन त्याच पद्धतीनं आपल्या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं काम करू, हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली. आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. आपल्या समाजावर ही दादांविषयी श्रद्धांजली होण्याची वेळ येईल असं मनातही कोणी कल्पना केली होती. दादाच्याबद्दल भरपूर बोलता येईल, पण एकच सांगेल की पवार साहेबांच्या नंतर राज्याच्या राजकीय सामाजिक जीवनात तसेच कृषी सहकार, कला, क्रीडा, त्याबरोबरच त्याच्या काळामध्ये शिक्षण, साहित्य, माहिती क्षेत्र, त्याच्या काळातलं AI क्षेत्र, या सगळ्या क्षेत्राशी स्पर्श असणारं दुसरं नेतृत्व कोणतेही नाही. दादाचा कामाचा प्रचंड आवाज होता. कुठलंही क्षेत्र त्यांना वावरत नव्हतं.
सगळ्या क्षेत्रातील लोक त्यांच्याकडे यायचे आणि आपापली कामं करून घ्यायचे. दादाचा स्वभाव असा फणसासारखा होता, वरून कडक पण आतून फार हळवासा स्वभाव होता. त्यांची विनोद बुद्धी सुद्धा अतिशय मिश्किलपणा त्यांच्यावर होता. एक उदाहरण सांगतो. एक आमचे मित्र नागपूरला पत्रकार भेटायला गेले होते आणि विषय एखादा काहीतरी विषय सांगितला. दादाने सुद्धा ऐकून घेतलं आणि त्याला हळूच सांगितलं. त्याचा पोट सुटले किंवा त्याला कमी करतो. याचा बारकावा त्याला प्रत्येक निरीक्षण शक्तींची आपट होती. समोरल्या माणसाचं बारका निरीक्षण ते करायचे. मी एवढं सांगेल की कधी दादाला मी राजेश पाटील वाटायला बसले. एक्क्याण्णव साली दादाला मी पहिलं पाहिलं. कराड जनता बँकेच्या कार्यक्रमासाठी आली होती लोणंदला आणि तेव्हापासून आमच्या सगळ्या त्यांचं आकर्षण होतं. सुदैवाने रामराजे साहेब सुदैवाजी आणि इतर सगळ्यांच्या शिफारशीने 9 साली मला राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट मिळालं. मी आमदार झालो आणि पहिल्यांदा विधानसभेत जेव्हा शपथ घेऊन खाली आलो, दादाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी त्यांनी तुम्हाला आधार दिला. अजूनही माझ्या मनात आहे. त्यांनी सांगितलं की कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही, जोराच काम करायचं, घाबरायचं नाही. आणि तो कायम संदेश चालला. मी 15 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. त्यांचं खरं तर त्यानंतर 15 वर्षाचं काम केलं. फारसे जवळकीच्या समाजाला सातत्याने ते आपल्या आमदाराशी कार्यकर्त्याशी त्यांना सांभाळायचे. आणि एक सांगितलं की त्यांचे विशेष करून जो आमदार जो कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातून वर आलाय, आमदार झालाय, जिल्हा परिषद झालाय, अशा लोकांच्या वरती त्यांचे विशेष लक्ष असायचे, विशेष काळजी असायची आणि त्याला आधार द्यायचे. त्यांचे नेहमीच ते काम करायचे. दादाच्या जाण्यामुळं अतोनात असं न होणे नुकसान राज्यात झाले. मी एकच सांगेन, दादाच्या जाण्यामुळं आज राज्यातला प्रत्येक घटक, राज्यातलं पूर्वेशी दीनदलित समाजातील सर्व लोक, वयोवृद्ध लोक, महिला असतील आणि विशेषतः जे राज्यातील शिक्षण घेऊन नोकरीच्या अपेक्षित असलेले तरुण तरुणी, या सर्वांचं दादांच्या जाण्यामुळं फार मोठं नुकसान झाले. आणि म्हणून मी परवा अजित पवार आमच्या गावातील एक मुलगा, दादाचा अंगरक्षक विदीप जाधव, त्याच्या घरी भेटायला होते. त्यांनी पवार कुटुंबाची बांधिलकी म्हणून सांगतो की पवार कुटुंबाची बांधिलकी जपली. त्यांनी त्या मुलाच्या विदीप जाधवच्या दोन्ही मुलं शिक्षण जबाबदारी घेतली. आणि रोजगार सांगत होते की असंही अनेक लोक नबदली चेहरे होते, सांगत होते दादाचे माने हे झाले, दादाचे माने ते झाले, असे अनेक लोक येत होते. आणि मला दादाच्या जाण्यामुळं फार मोठे नुकसान झाले. मी माझ्या वतीनं, फलटण कोरेगाव जनतेच्या वतीनं आणि रामराजे साहेब यांच्या राजे कुटुंबाच्या वतीनं दादांना भावपूर आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या चिरसंध लाभावी अशी प्रार्थना करतो. थांबतो. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे आपल्यातून निघून गेले आणि आपण या शोकसभेसाठी सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. तरी सुद्धा हे मनाला अजूनही खरं वाटत नाही. कारण दादाच्या बाबतीत बोलायचं तर कायम सोशल मीडिया असेल, बातम्यांमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सक्रिय अशा पद्धतीचं नेतृत्व रोज आपल्या सर्वांच्या बघण्यात असायचं. त्यामुळं दादा गेले ते अजूनही मन त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एक दादा व्यक्तिमत्व आपल्यातून हरपल्यानं प्रत्येक घरातील माता भगिनी असेल, प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाला हा शोक अनावर झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याला एकमेव कारण होतं, त्यांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्वाचं योगदान त्यांचं पहिल्यापासून राहिलेलं आहे. आणि त्यामुळं दादा हे कायम आपल्या कुटुंबातील वाटायचे, कधीही वेगळे वाटत नव्हते. ज्या वेळेला आम्ही आमदारकीची शपथ घेतली त्या दिवशी मी त्यांना भेटलो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्हाला लोकांनी संधी दिली आणि ह्या संधीचं तुम्ही सोनं करणं गरजेचं आहे, लोकांच्यासाठी ताकदीनं काम करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार या ठिकाणी मागच्या 1.25 वर्षामध्ये
लोकांची कामं घेऊन त्यांच्याकडे गेलो. काही पाणी योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता असतील, अर्थ विभागाच्या माध्यमातून काही विषय असतील, तर एकदा दादांना भेटल्यानंतर पुन्हा त्या कामासाठी कधीही भेटावं लागलं नाही. कारण प्रशासनामध्ये जर एखादं अवघड काम असेल तर त्याच्यावर एकमेव उत्तर असायचं ते म्हणजे अजितदादा पवार. आणि त्या अनुषंगानं प्रत्येकाला आपल्या हक्काचा माणूस म्हणून कायम या ठिकाणी दादा जवळचे वाटायचे. आणि ज्यावेळेला जाईल त्यावेळेला अतिशय आपुलकीनं ते सर्व कौटुंबिक असेल, त्याच पद्धतीनं कारखान्याविषयक माहिती असेल आणि शेती, सहकार, शिक्षण आणि नगरविकास पासून जर आज आपण बघितलं तर बारामतीचं नियोजन पुढचं 20-25 वर्ष पुढं भरून काम त्या ठिकाणी त्यांनी जर केलेलं आपण जर बघितलं तर पुढच्या 25 वर्षाचं विजन त्यामध्ये अंमलात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अशा पद्धतीचं सर्वांगीण अभ्यास असणारं जे नेतृत्व आहे ते आपल्यातून हरपलेलं आहे. आणि त्यांच्या जाण्यानं जी काय या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये त्यांच्या जाण्यानं जी तयार झालेली पोकळे कधीही भरून निघणार नाही. त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि कारवार विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण अशा आदरांजली अर्पण करतो. 28 तारखेला सकाळी अतिशय दुर्दैवी बातमी समजली. या राज्यामध्ये 1999 साली काँग्रेस राष्ट्रवादी विचाराचं शासन आलं. कृष्णापुरी महामंडळाचे मंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतली आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. या जिल्ह्याच्या सर्व प्रश्नांची जाण माहिती दादाने करून घेतली. आणि हे सगळं करत असताना या जिल्ह्याचा शेतीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. जे पाणी इथं पाऊस पडतो ते पाणी अडवलं पाहिजे ही भूमिका दादाने घेतली. आणि हे सगळं करत असताना कार्यकर्त्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे दादाचे संबंध होते. लहानसहान कार्यकर्ते सुद्धा ते आपुलकीने बोलायचे. जरब होती, वेळ प्रसंगी थोडेसे रागून बोलायचे, पण त्यांना सांगितलेलं काम करण्याकडे त्यांचा दृष्टिकोन होता. सातारच्या सर्किटवरला अनेक कार्यकर्ते दादांना भेटायचे आणि बरीचशी निवेदन दिली जायची. 50-60 निवेदन झाली आणि पहिल्या 5 मध्ये ज्याने निवेदन दिले त्या संबंधी एखाद्या अधिकाऱ्याचा फोन आला तर दादा कामाला फोन लावून त्यातलं निवेदन काढायचं आणि त्या अधिकाऱ्याला सांगायचे मला असे कार्यकर्ते भेटले, त्यांचं असं काम आहे, त्यांना सहकार्य करा. मला आदरणीय पवार साहेबांनी या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी दिली आणि त्या काळी सुद्धा दादांना अतिशय जवळून पाहण्याची प्रसंग आला. एक स्पष्ट बोलणार, राज्याला आर्थिक शिस्त लागली, त्याचप्रमाणे महसुलामध्ये वाढ झाली पाहिजे आणि त्या प्रमाणात खर्च झाला पाहिजे, भूमिका दादाची होती. या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर सैनिक स्कूल फार जुनं, त्या सैनिक स्कूलला 350 कोटी रुपये दादाने दिले. त्याचप्रमाणे इथे एक मेडिकल कॉलेज अशी सर्वांची मागणी. वेळ होत गेला पण दादांनी अतिशय चतुरपणे कृष्णापुरी महामंडळाची जागा ही आरोग्य विभागाकडे त्या ठिकाणी ट्रान्सफर केली, त्यांना दुसरी जागा दिली आणि मेडिकल कॉलेजचं काम आज मोठ्या प्रमाणात केलं. एक शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू झालं. सर्किटवरचाही मगाशी याला अशा प्रकारचे अनेक कामं झाली. इरिगेशनचे अनेक प्रश्न मारले आहेत. त्यामध्ये कराड तालुक्यामधला आरफचा कॅनॉल अनेक वर्ष काम झालं होतं पण तो पूर्ण पाणी सोडलं होतं. दादांनी पहिल्या 6 महिन्यामध्ये मंत्री झाल्यानंतर त्या कॅनलला पाणी सोडण्याची भूमिका घेतली आणि त्या कॅनलच्या पूर्व बाजूला सुद्धा जिरायत शेती आहे ती बागायत झाली पाहिजे यासाठी दादाने निर्णय घेतले. त्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या जीवनावर आर्थिक परिणाम झाले. असे दादा आपल्याकडे गेले. खरं तर या महाराष्ट्रामध्ये कलाश्री चव्हाण साहेबांच्या विचाराची जोपासना राखणार, फुले आंबेडकर शाहू यांच्या विचाराची जोपासना राखणारं नेतृत्व आपल्याकडे गेलं.
महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ओळख असलेला, प्रत्येक मतदारसंघाची राजकीय माहिती असलेल्या अशा प्रकारचं हे नेतृत्व आपल्यातून गेलं. सहकार्याच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांचा दांडगा व्यासंग होता. सहकारी कारखानदारीला सहकार्य व्हावी भूमिका त्यांची होती, शेतीला सहकार्य व्हावी भूमिका होती. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री राज्याचे होते. 100 कोटी रुपयाची तरतूद चव्हाण साहेबांच्या त्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये विविध कार्यक्रमांना वापरण्यात आली. आणि एकदा दादा समाजून आल्यानंतर मला सहज म्हणले, बाळासाहेब हे आता बाग दुरुस्त करायला पाहिजे, माझ्याकडे काही रक्कम शिल्लक आहे. आणि त्या क्षणाला त्यांनी 2.5 कोटी रुपयाची तरतूद केली, त्या बागेचं पुनरुज्जीवन केलं. म्हणजे काही न मागता सुद्धा सार्वजनिक कामासाठी काम करण्याची दादांची जिद्द आणि चिकाटी होती. त्यांच्या जाण्यानं या राज्याची फार मोठी हानी झाली आहे. राजकीय संदर्भ बदलले, राजकीय जरी त्या ठिकाणी विचार वेगळे झाले, तर वैयक्तिक संबंध जोपासण्याची दादांची भूमिका ही सातत्याचा राहिली आहे. मी आज या ठिकाणी दादांना सह्याद्री कारखान्याच्या सर्व परिवाराच्या वतीनं, ज्या मतदारसंघामध्ये मी काम पाहिलं त्या मतदारसंघाच्या वतीनं, आणि ज्या शहरामध्ये दादा प्रत्येक वर्षी न चुकता 12 मार्च किंवा 25 मे यायची, त्या शहराच्या वतीनं मी दादाने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. सर्वांच्या मनामध्ये एक आपुलकीचं नातं जपणारा, राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रामधला असलेले दादा नेतृत्व, विशेषतः सातारकरांचे दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहे. सातारा जिल्ह्याच्या वतीने आपण श्रद्धांजली अर्पण करत असताना समोर बसलेल्या प्रत्येकांना नावानिशी आपलेपणाने ओळखणारे दादा आपल्यातून गेलेले आहे. काही नाती, काही संबंध राजकारणाच्या पलीकडचे असतात, भावनिक असतात, आपलेपणाचे असतात. आम्ही ज्यांच्यामुळे घडलो त्यांचा आधार केल्यानंतर काय परिस्थिती होती याची जाणीव आपल्या प्रत्येकाला आहे. आदरणीय पवारसाहेब अजितदादांच्या माध्यमातून आमच्यासाठी कार्यकर्ते उभे राहिले आणि एक वेगळ्या प्रकारचं राजकारणापलीकडचं नातं निर्माण झालं. मला वाटतं माझ्यासारख्या अनेक महाराष्ट्रातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांचा असलेला दादांचं संबंध हे त्याचं प्रतीक आहे. म्हणूनच मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलणार नाही, पण सातारा जिल्ह्यातल्या वाड्या वस्ती चौकामध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेल्या प्रेस बघितल्यानंतर दादांची असलेली लोकप्रियता आणि आपलेपणाचं प्रतीक पाहायला मिळतं. अनेक लोक येतात जातात, पण काही लोक आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण करून जातात. मला कल्पना आहे की दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. सातारा जिल्ह्याचं त्याहून जास्त झालेलं आहे. पवारसाहेबांच्या नंतर या सातारा जिल्ह्यावर नितांत प्रेम करणारा आणि नातारांच्या विकासासाठी झुकून देऊन काम करणारा, इतोही मोकळा करणारा दादा आपल्यातून निघून गेले. त्याची उल्लेख झाला. मेडिकल कॉलेजचा विषय होता, त्यावेळेला चर्चा होती. कॅबिनेटमध्ये आम्ही बसलो होतो. 5 मेडिकल कॉलेज निर्माण करायची निर्णय झाला. नंदुरबार, सिंधुदुर्ग, बारामती नावाला ते दादांना मला दादा सातारा जिल्ह्याला पाहिजे. तेवढे तू बोल नव्हते. आदरणीय पृथ्वीराज बाबा इथं बसलेले आहेत. त्यावेळेला लगेच आम्ही साताऱ्याला नाव घेतल्यानंतर लगेच त्याला मंजुरी देण्याच्या संदर्भाचा निर्णय झाला. विकासाच्या संदर्भामध्ये त्याचा तोडगे वगैरे हा सगळ्यांनी उल्लेख केला. बारकाईने काम करणारा नेता आमच्यातून गेला. खरं वाटलं तर मला कल्पना नाही, पण काही गोष्टी संदर्भातून काही महिन्यामध्ये आम्ही बैठक करत होतो, एकत्र बसलो होतो. आणि बारामतीला आम्हाला पवारसाहेबांना भेटायला जायचं होतं. नियतीच्या मनात काय तुम्हाला माहित नाही, पण आम्ही ज्यावेळेला बसलो होतो
त्यावेळी विमानाने जायचं ठरलं आणि त्यावेळेस सांगण्यात आलं, ज्याला आम्ही विमान मागितलं त्यांनी सांगितलं की हा रनवे विमानासाठी नाही. त्यावेळेस त्या असलेल्या व्यक्तीचंच ऐकलं असतं तर दुर्दैवाने ही घटना घडली नसती. पण नियतीच्या मनात वेगळं असेल. मला वाटतं की दादांचा एक विचार वेगळा होता. वेगळे झाल्यानंतर सुद्धा त्यांनी पवार साहेबांच्या यशवंत विचारांना कधी वेगळेपणा दिला नाही. आपल्या भूमिकेशी ते ठाम असायचे. कोणाची युक्ती कोणाच्या बरोबर आपण बरोबर गेलो तरी त्यांनी त्यांच्या असलेल्या विचारांना कधी फारकत घेतली नाही. आपण जर बघितलं असेल, एक घटना अशी घडली की आत्मक्लेश करण्यासाठी दादाने चव्हाण साहेबांच्या समाधीवर येऊन आत्मक्लेश केला. हा चव्हाण साहेबांच्या विचाराचा परिणाम आहे. त्यांनी छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार लोकांनी विचार कधी सोडला नाही. मला वाटतं की सातारा जिल्ह्यातलं आणि दादांचं नातं आज ते नसल्यामुळे फार मोठी पोकळी ही सातारा जिल्ह्यातली झालेली आहे. नुकसान सातारा जिल्ह्याचं झालेलं आहे. म्हणून आता ही पोकळी दूर कशी होईल हे मी आज सांगू शकत नाही. पण महाराष्ट्राचं जेवढं नुकसान झालं त्याच्यात दुप्पट सातारा जिल्ह्यात नुकसान झालंय. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं झालेलं आहे. काही गोष्टी ठरलेल्या असतात, परंतु ते नियतीच्या मनात असेल तर त्याला पर्याय नसतो. मी एवढंच सांगेन, मी सगळे मान्यवर आहे समोर आहे वगैरे आम्ही सगळे मान्यवर श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो. पण यशवंत विचाराचा असलेला सातारा जिल्हा, दादांच्या विचाराचा सातारा जिल्हा उभं करण्यासाठी प्रयत्न करण्याची तरी श्रद्धांजली असेल. ही माझ्या वतीने पण संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्याच लाडकं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार यांचं परवा दुःखद निधन झालं. त्यांच्या विमानाचा अपघात झाल्याच्या बातम्या जशा थरकू लागल्या तर प्रत्येकाला प्रचंड मोठा शॉक बसला, धक्का बसला. मी एका कार्यक्रमाला चाललो होतो, गाडीमध्ये बातमी फिरली, त्यानंतर मन हेलावणारी ही बातमी, संपूर्ण महाराष्ट्र सुन्न करणारी ही बातमी आपल्या समोर आली. दादांचा स्वभाव हा सगळ्यांना माहीत होता. अत्यंत परखड आणि स्पष्ट स्वभावाचे दादा होते. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यामध्ये सलग 6 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे आणि इतका वेळ सत्तेत असणारे हे एकमेव व्यक्तिमत्व होतं ज्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माला आला की त्याला मृत्यू असतो, परंतु जन्म आणि मृत्यूच्या अंतरामध्ये त्याने जे केलेलं कार्य आहे ते चिरकाल स्मरणात राहतं. दादांचंही कार्य सदैव स्मरणात राहील. मी माझ्या कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या कुटुंबियाच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. रामकृष्ण. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं अपघाती, आकस्मिक आणि अवेळी असं निधन झालं. ही बातमी किंवा ही घडलेली घटना आज सुद्धा तुमच्या माझ्या आपल्या मनाला पटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. लाख मरावे पण लाखाचा पोशिंदा म्हणू नये असं म्हटलं जातं. आणि या महाराष्ट्रात लाखो नेतृत्व तयार करण्याचं काम हे अजितदादांनी त्यांच्या कार्यशैलीच्या माध्यमातून केलं. दादांचे अनेक पैलू होते, अनेक स्वभावाचे त्यांचे बाजू होत्या ज्या आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बघितल्यात किंवा अनुभव घेतलेले आहेत.
त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, वेळेला असणारं महत्व, निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर असणारी जबरदस्त पकड आणि आपला सहकारी, आपले कार्यकर्ते किंवा एखादं काम जर समाजहिताचं आहे आणि ते काम जर कायद्याच्या काही अडचणीमुळे होत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर कायदा बदलण्याची पण असणारी धमक आणि तयारी, हे दादांचं काम करण्याची पद्धत होती. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवलेली. हे नुसतं काम होत नाही आणि मी करू शकत नाही किंवा मला आता हे असं आहे आता मला ते करता येणार नाही अशी भूमिका नसेल. काम जर त्या समाजहिताचं असलं, त्या गावाच्या शहराच्या हिताचं असलं की 100% ते काम झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय कायद्यात बदल करायचा तो सांगा आणि त्याप्रमाणे सगळं जे आहे ते तयार करून कॅबिनेटला असं कुठं असेल तिथं तुम्ही आणा, मी करून घेतो. ही भूमिका, हे शब्द दादांचे असायचे ते आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. दादांची सभा म्हणजे अतिशय काटेकोरपणा सभेचा असायचा. आपण सभेची तयार करतो म्हणजे 11 म्हटले की आपली सभा 11:30, 11:45, 12. पण दादा 11ची सभा म्हणजे 11ला चला गाडीत बसा आणि सगळ्यांची पळापळ करून टाकायची, अशी दादांची वेळेची त्यांची वक्तशीरपणा जो होता तो त्यांचा आपण त्या पद्धतीने करायचो. आणि अशा त्याच्यामध्ये मला सुद्धा भरपूर दादांनी अगदी महाराज वारल्यानंतर मी ज्या निवडणुकीमध्ये उभा राहिलो, खऱ्या अर्थानं त्या निवडणुकीमध्ये ताकद जी काही मला मिळाली, जी काही दिली किंवा माझ्या मागं खंबीरपणे अगदी एक मजबूत असं जर कोणी मला हे केलं असेल तर दादा माझ्या मागे होती, वस्तुस्थिती होती. महाराज वाढल्यानंतर महाराजांचा आमदार फंड शिल्लक होता, याचा डोंगरी विकास निधी शिल्लक होता, निवडणुका काही लगेच होणार नव्हत्या. सुब्राव पाटील त्यावेळेला आपले कलेक्टर होते. मला आठवते दादांनी सुब्राव पाटलांना सर्किट हाऊस कलेक्टर ऑफिसमध्ये सांगितलं होतं की शिवेंद्र बाबा देतील ती सर्व कामं मंजूर करायची आमदार फंडातली आणि माझ्या सह्या पालकमंत्री म्हणून नंतर घ्यायच्या. अशा पद्धतीनं एक नवख्या अगदी म्हणजे नुसतं राजकारणामध्ये अगदी जबाबदारी आलेल्या ह्याला ताकद देण्याचं काम दादांनी केलं. हे काम कुठलं काय काही विचारलं नाही की बाबा तुमची कुठली कामं आहेत दाखवा मला आली वगैरे काही नाही. त्यांनी सरळ कलेक्टरना सूचना दिल्या की हे प्रशासकीय मान्यता देऊन ऑर्डर काढायच्या आणि मी आल्यावर माझ्या सह्या घेऊन टाका, राज्य मंत्री जसं करून टाकायचं. ही ताकद देण्याची पद्धत दादांची होती, ते आपण सगळ्यांनी बघितलंय. प्रत्येकाला छोट्यातला छोटा असू दे, मोठा असू दे, वयस्कर असू दे, मान सन्मान देण्याची किंवा प्रत्येकाला सन्मानानं वागवण्याची दादांची पद्धत पण आपण सगळ्यांनी अनुभवली. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. आम्ही सगळे इथे बाळासाहेब शिंदे साहेब सगळे जाऊन बसलो. म्हणजे मिटिंगला आम्ही जर दादांबरोबर कुठं मंत्रालयात बसलो असतो, आपण असं टेबलला बसतो, कधी म्हणजे आपण शेजारी बसलोय आणि एखादा कागद दादांना पीएला द्यायचा असलं त्यांनी असं केलं, आपण जर घेऊन देतो म्हटलं तर ते नाही म्हणायचे. म्हणजे एवढं होतं की तो मान सन्मान होता किंवा तुम्ही शेजारी बसलाय म्हणून तुम्ही तो घेऊन पीएकडे द्यावा, ही त्यांची हे नाही. ते पीएनं घेऊन जावं म्हणजे कधी दुसऱ्याच्या हातात देऊन हे कागद त्याला देईल असं नाही. हा मान सन्मान दादांचा सगळ्यांना मिळायचा. मग छोटा पहिल्या टर्मचा आमदार असू दे किंवा कुणी असू दे, त्याला सन्मानानं वागवण्याचं काम हे दादा नेहमी करायचे. हे अनुभव नक्कीच माझे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादांना जेवण वेळेला लागायचं आणि जेवणाची त्यांना फार आवड होती. म्हणजे सगळ्याच पद्धतीचं म्हणजे काय म्हणजे खवय्या नेतृत्व होतं त्यांचं असं म्हणावं लागेल. कारण जेवणाची वेळ जर चुकली तर मग जरा थोडं म्हणजे दादांचा जो आहे जेवण वेळेत जर झालं नाही. मला आठवते मी मकरंदावा आम्ही एकदा कुठतरी आम्ही दादांबरोबर गाडीतच होतो आणि दादा आबांनी आपलं मागं बसलो होतो. दादा म्हटले की मकरंद म्हणले बघ म्हटले पाहिजे तेवढ्या सवा तुझ्या करतो पण म्हटले मला जेवण मिळेल बाकी मला काय सांगू नको.
तुझ्या पाहिजे तेवढ्या सभा करतो म्हणजे मला जेवण वेळेत पाहिजे, नाही तर मग काही खरं नाही. हे जेवणाच्या बाबतीत दादांचं होतं. अगदी नेहमी सातारा आली की माझ्या इथं घरी जेवायला यायचे आणि त्यांनी मला एकदा सुप्रियाताई बोलल्या होत्या. म्हणजे राजे तुमच्याकडे म्हणले मला एकदा यायचंय. मी म्हणलं ताई कधी या? नाही म्हणजे मला दादांनी सांगितलं की सातारला गेल्यावर राजेंच्या घरी जेवायला जायला. एवढं दादांचं आठवणी प्रेम आणि एवढं होतं. नंतर मी भाजपमध्ये गेलो. भाजपमध्ये गेल्यानंतर कोविडच्या काळामध्ये सातारची हद्दवाढीची ऑर्डर ही दादांनी सकाळी 7 वाजता माझ्या हातामध्ये काढून दिली होती. हे सातारची हद्दवाढ हे भाजपमध्ये आहे, विरोधी पक्षात आहे असं काही नाही. शहराच्या दृष्टीनं प्रश्न महत्वाचा होता, होणं गरजेचं होतं. सकाळी 7 वाजता ऑर्डर तयार करून त्यांनी कोविडच्या ह्याच्यामध्ये अजून सुद्धा आपण सोशल मीडियावर बघितलं तर दोघं पण ते मास्क घालूनच आमचा दोघांचा फोटो आहे. 7 वाजता त्यांनी ऑर्डर हद्दवाढीची माझ्या हातात दिली होती. हे मी या पद्धतीनं दादांचं काम होतं. तसं मी मगाशी म्हणलं तर अवेळी दादा गेले. त्यांच्या नेतृत्वाचे अनेक वर्ष शिल्लक होते, त्यांच्या कामाचे अनेक वर्ष शिल्लक होते. पण शेवटी आज नियोजन त्यांना आपल्यातून नेलंय. त्यांच्या आठवणी आणि त्यांचे जे काही आपल्याला एवढ्या वर्षात आपण त्यांच्याकडनं जे काही घेतले ते आपल्या नजरेसमोर ठेवून काम करणं हेच मला वाटतं आता इथून पुढे आपल्याला करायला लागेल. मी आपल्या सातारच्या राजघराण्याच्या वतीनं त्याचबरोबर सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि आपल्या अजिंक्य उद्योग समूहाच्या वतीनं दादांच्या स्मृती श्रद्धांजली वाहतो. थांबतो. धन्यवाद. त्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शोकसभेच्या निमित्तानं उपस्थित आपण सर्व बंधू. अनेक वक्त्यांनी जसं सांगितलं तसं विश्वास ह्या गोष्टीवरती बसत नाही की दादा आज आपल्यामध्ये नाहीत. मी 19 पासून 2019 पासून आज 2026 पर्यंत जवळपास 7 वर्ष, त्यातला मधला 1 वर्ष दादा विरोधी पक्षनेते होते. तो कालावधी सोडला तर त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे. सुरुवातीला 19 ते 22 वित्त विभागाचा मी राज्यमंत्री होतो. गृह, वित्त, परत राज्य उत्पादन शुल्क अशी 4-5 खाती माझ्याकडे होती आणि दादा अर्थमंत्री होते. त्यांच्याबरोबर 3 अर्थसंकल्प तयार करतानाच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. सकाळी त्यांची भेटणाऱ्यांची वेळ 9-9:30ला संपली. कार्यालयीन कामकाजात 10 वाजता बजेटच्या बैठका सुरू झाला करायची. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कंटिन्यूस बैठका चालायची. इतका बारकावा मग बाळासाहेब पाटील साहेबांनी सांगितलं. रिसोर्सेस राज्याचे कसे वाढवायचे, वित्तमंत्री कसा असावा हे मी जवळजवळ पाहिलं. आम्ही ते परिषदेमध्ये बजेट मांडायचो. एकदा कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि अर्थसंकल्पावरची चर्चा, विनियोजन विधेयक हे परिषदेमध्ये कोण मांडणार? उद्धव ठाकरे साहेब दादाला म्हटले की दादा तुम्ही सभेतलं कामकाज करा आणि वर जावं परिषदेमध्ये. दादा म्हणजे माझा राज्यमंत्री तयार आहे, मला काही परिषदेत जायची गरज नाही. आमचा राज्यमंत्री परिषदेमध्ये बजेटचं उत्तर पण देईल आणि विनियोजन विधेयक सगळी जी काही बिलं वित्त संबंधातली आहेत ती पूर्ण करून देईल. म्हणजे एवढा विश्वास स्वतःच्या राज्यमंत्र्यावर त्यांचा होता आणि आपण राज्यमंत्री पण तयार झाला पाहिजे अशा पद्धतीची स्वतंत्र अधिकार मला राज्यमंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करताना त्यांनी दिली. नंतरच्या काळात मी म्हटलं तसं थोडा वेळ गेला. 22ला आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर दादा थोडा कालावधीमध्ये विरोधी पक्षनेते होते आणि पुन्हा जेव्हा दादा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री झाले माझ्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग होता आणि दादानी पुण्याचं बजेट करताना 1 नंबर त्याच्यावेळी महसूल विभाग म्हणजे स्टॅम्प्सचा विभाग जो महसूल सगळ्यात जास्त देतो, 2रा नंबर आमचा महसूलचा आणि 3रा नंबर हाऊसिंगचा आणि 3रा नंबर आमचा राज्य उत्पादन शुल्कचा. त्याला म्हणजे शंभराज तुम्ही माझ्याबरोबर 2-2.5 वर्ष काम केलेलं आहे, तुम्हाला माझी काम करण्याची पद्धत माहिती आहे.
तुम्हाला टार्गेट त्यावेळी मला आठवते 21,000 कोटीचं टार्गेट वर्षाला एक्साईज डिपार्टमेंटला त्यांनी दिलं होतं. आणि मला तुमच्यासारखा मंत्री आहे, मला विश्वास आहे म्हणजे की तुम्ही टार्गेट अचीव कराल आणि आपल्याला रिसोर्सेस वाढवल्याशिवाय बजेटची साईज आपल्या राज्याची वाढणार नाही. बाळासाहेब पाटील साहेब, शशिकांत शिंदे साहेब आम्ही चर्चा करत होतो. आम्ही म्हणलं आता हे बजेट जेव्हा येईल आपलं आता मार्च महिन्यामध्ये, तेव्हा नक्कीच दादांची उणीव त्या बजेटमधल्या हायलाइट्स जेव्हा आपण बघू त्यावेळी दादांची उणीव नक्की आपल्याला सगळ्यांना ते बजेट बघताना या ठिकाणी भासणार आहे. प्रत्येक कामात वक्तशीरपणा आणि मैत्री जपणारा नेता, म्हणजे माझी त्यांची मैत्री खूप जुनी आहे. पण 2002ला जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये सातारचे अध्यक्ष करण्याची वेळ आली आणि त्यावेळेच्या समीकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष करताना काही त्याला इतर पक्षांची मदत घ्यावी लागत होती. भाऊ सदाशिव सकपाळ भाऊ इथं आहेत, मी आणि सदाशिव भाऊ सकपाळ भाऊ आम्ही आमच्याकडे शिवसेनेचे आमचे सगळे सदस्य होते. दादा आमच्या दोघांच्याशी बोलले आणि आम्ही ठरवलं की दादाला आपण सगळ्यांनी मदत करायची. आणि आम्ही दादांना मदत करून त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. दादाने तिथून पुढं काम करताना कधी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे विशेष करून एक पालकमंत्री म्हणून काम करताना कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या गटाचा आहे, त्याचा फायदा आपल्याला राजकीय होणार आहे का नाही, असला कधीच विचार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी कधीच घेतला नाही. मला आठवतंय आत्मक्लेशचा विषय शशिकांत शिंदे साहेबांनी मांडला. मी एका विरोधी दुसऱ्या पक्षामध्ये होतो आणि दादांच्या त्या एका वक्तव्यामुळं दादा आदरणीय चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ आत्मक्लेश करायला आले. मी जरी दुसऱ्या पक्षात होतो तरी मी स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन तिथे बसलो. का तर आपला एक मित्र आहे, आपली मैत्री आहे आणि स्वतः संकटात असताना मित्राच्या बरोबर राहिलं पाहिजे. आणि दादा तिथं होते तोपर्यंत मी थांबलो. वर्तमानपत्र मी चौकटी केल्या की शिवसेनेचे शंभूराज देसाई अजितदादांच्या आत्मक्लेशामध्ये कसे, त्यावेळेच्या आमच्या पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा मला त्याचा जाब विचारला. म्हणजे काय उत्तर द्यायचं होतं त्यावेळी मी ते दिलं. पण आज नक्की दादांची उणीव बाहेर जशी आपल्याला भासणार आहे तशी सभागृहामध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांना, आमदारांना, मंत्री महोदयांना, आम्हाला सगळ्यांना भासणार आहे. बाबाराजे तुम्ही पाहिलं असेल दादांचं जे फोल्डर असायचं विधानसभेतलं, विधान परिषदेमधलं, इतकं फोल्डर असायचं की दिवसभराच्या दिनक्रमामध्ये अनुक्रम नंबरला 1 काय आहे, अनुक्रम नंबरला शेवटला काय आहे, त्याप्रमाणे सिक्वेन्स प्रमाणे पेपर्स लावलेले त्यांचं फोल्डर, मार्किंग केलेलं फोल्डर, त्याला फ्लॅप लावलेलं फोल्डर. म्हणजे मी त्यांच्या पाठीमागच बसायचो सभागृहामध्ये. इतकं नेटकं काम सभागृहामधलं मी कधीच आजपर्यंत 6-6.5 वर्ष मी मंत्री आहे, मी कधीच पाहिलं नाही. ह्या गोष्टी दादांकडनं आम्ही खरंच सगळेजण शिकलो. पक्ष आमचे वेगळे होते, राजकीय विचार वेगळे होते, पण मी मगाशी म्हटलं तसं मैत्री जपणारा नेता दुर्दैवानं आपल्यामध्ये आज नाही. ही खंत सगळ्यांच्या मनामध्ये आहे. पण आपण सगळ्यांनीच त्यांची शिस्त, त्यांची मैत्री, काम करण्याची सचोटी आणि विशेषतः हे स्वतः जरी पुणे जिल्ह्यातले होते तरी सातारा जिल्ह्यावर त्यांचं असणारे विशेष प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उराशी बाळगून भविष्यामध्ये कायम दादांची आठवण स्मरणात ठेवून आपल्याला त्यांचं स्मरण करत पुणे या ठिकाणी वाटचाल करायची आहे. जास्त मोठं भाषण मी करत नाही. आपल्या सातारा जिल्हावासियांच्या वतीनं स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं, जिल्हावासियांच्या वतीनं, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व माननीय मंत्री महोदय, माननीय आमदार महोदय, माजी आमदार महोदय आणि सर्व जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींच्या वतीनं उद्या मी प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी की प्रशासनाच्या वतीनं उद्या शोकसभा त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. पण जिल्हावासियांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं स्वर्गीय अजितदादांना विनम्रपणाने मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. सकाळी दादांच्या विमानाची दुर्घटना घडलेली आहे, बातमी ऐकून धक्का बसला. जरी सुरुवातीला त्यांना हॉस्पिटलमध्ये दिलेलं आहे, प्रकृती चिंताजनक आहे हे जरी बातमी आली तरी
विमान अपघात काय ते माहिती असल्यामुळं मन खरोखर सुन्न झालं. देशातला एक युवा नेता, त्याच्याकडून राज्याच्या नेतृत्वाची अपेक्षा होती, काळानं अवेळी राहून गेला. अजितराव आणि मी एका वेळी निवडणुकीच्या राजकारणात उतरलो. 1991च्या लोकसभेला ते बारामती लोकसभा मतदारसंघातून मी कराड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलो. दोघांनी एकाच दिवशी शपथ घेतली. पण मग काही दिवसानंतर पवारसाहेब लोकसभेत येण्याचा निर्णय झाला आणि दादा विधानसभेत गेले. नोव्हेंबर 2010ला मला अचानक मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आणि त्याच वेळेला अजितदादा पहिल्यांदा माझ्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करू लागले. पुढची 4-4.5 वर्ष हा अत्यंत जवळीक असल्याचा कालखंड होता. दर आठवड्याला कॅबिनेटमध्ये बैठकी होत असत. प्री कॅबिनेट मीटिंगमध्ये काही महत्वाचे निर्णय घेताना चर्चा होत असे आणि आम्ही दोघांनी मिळून बरेच काही राजहिताचे निर्णय घेतले. दोघांचे पक्ष वेगळे होते. प्रत्येकाला आपला पक्ष कसा वाढेल याची चिंता होती. तरी पण राज्याच्या हिताशी कधीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आणि विशेषतः बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय, शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाबद्दल दादांनी मला त्यामध्ये खूपच मदत केली आहे नमूद केलं पाहिजे. विशेष काहीतरी उल्लेख केला तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आम्ही महाराष्ट्रात एक क्रांतिकारक कायदा पारित केला. त्याला काही समाजाने फार कडाडून विरोध केला. श्रद्धा हा शब्द का आला, हा हिंदू धर्माच्या विरुद्ध कायदा आहे वगैरे. पण एकदा आम्ही दोघांनी ठरवलं, दादाने मग सगळा विरोध मोडून काढत लोकांना समजावून सांगितलं. अनेक बैठका घेतल्या, कारण रेटून काही करायचं नाही, पण लोकांना समजावून सांगून आपण निर्णय घ्यायचा ठरवलं. आणि शेवटी आम्ही तो कायदा पारित केला आणि मला वाटतं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्याने अंधश्रद्धा, नरबळी वगैरे अशा प्रकारच्या विरोधात आम्ही कायदा केला. तसंच दुसरा पवारसाहेबांना एक दुर्घट आजार झाला, काही सहकार्यांना काही आजार झाला आणि मग आम्ही दोघांनी निर्णय घेतला की गुटखा, सिगरेट याबद्दल कडक आपण कायदा केला पाहिजे. बरेचसे हितच आपण त्यामध्ये गुंतलेले होते. हा कायदा होऊ नये म्हणून बरेचसे प्रयत्न झाले, प्रयोगही बरेच झाले. पण दोघांनी निर्धाराने तो कायदा पारित केला आणि जरी पूर्वीच्या कालखंडामध्ये निर्णय झाले होते पण कायदा पारित नव्हता झाला. कायदा आम्ही पारित केला. अनेक वेळेला अशा प्रसंगी काही अडचणीचे निर्णय घ्यायचे झाले तर आम्ही दोघंही चर्चा करत असतो. त्यामुळे आमच्या किमान आठवड्यातून 3-4 वेळेला तरी बैठक व्हायची. कॅबिनेट तर व्हायची पण त्याच्या आधी देखील आमच्या बऱ्याच बैठका व्हायच्या आणि मग त्यांचा करारीपणा, पण त्याचा समजूतदारपणा देखील. तर एखाद्याने समजून सांगितलं किंवा मी काही समजून सांगितलं की नाही दादा, जरी आपल्याला वाटलं असं केलं पाहिजे पण योग्य होणार नाही, तर लगेच समजून पुढे जात असत की समजून सांगितलं तर लॉजिकली जर समजून सांगितलं, तर्कशुद्ध पद्धतीने समजावलं ते ऐकत असत. असाच आम्ही एक निर्णय घेतला की आपण प्रत्येक राज्यात एक मेडिकल कॉलेज काढलं पाहिजे. हा प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज काढलं. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेतला. दादा म्हटले नाही, मला बारामतीला मेडिकल कॉलेज पाहिजे. मी म्हटलं दादा, आपण निर्णय घेतला की जिल्ह्यात एकच घ्यायचं. पुणे जिल्ह्यात तर काही कॉलेजेस आहेतच, तर पुढे दुसऱ्या जिल्ह्यात कसं कॉलेज घ्यायचं. तर त्यांनी म्हटलं नाही, फार मोठा जिल्हा आहे, इथं पाहिजे वगैरे. आणि मग मला म्हटलं तुम्ही एवढं कराडला एक काढा. म्हणजे कराडला एक मेडिकल कॉलेज ऑलरेडी आहे, म्हणजे ते काही मला काही संयुक्त वाटत नाही. आणि म्हणून मग आम्ही जे नावं घेतली त्याची त्यांनी उल्लेख केला आणि ते कॉलेजेस आम्ही सुरू केले. निर्णय पुढे तो निर्णय कायम आहे आणि मला वाटतं की
जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज होईल, त्याची सुरुवात त्या निर्णयातून झाली. आता सातारच्या कॉलेजला थोडा उशीर झाला, त्याला अनेक कारणं आहेत. पण असे हिताचे निर्णय घेताना, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेताना आम्ही दोघांनी एकमेकाला मदत करत पुढे नेले. पण ते एक निश्चितच सांगू इच्छितो की आमचे काही मतभेद पण झाले, काही गैरसमज झाले आणि काही त्यांना गैरसमज असं होतं की मुद्दाम करून काही पक्षाच्या विरोधात काही निर्णय घेतोय, ते काही खरं नव्हतं. त्यामध्ये माझी चूक आहे ही मी आता या ठिकाणी जाहीरपणे कबूल करतो. ते निर्णय घेणं आवश्यक होतं. ते निर्णय मी पुन्हा घेतले असते, त्यात काही शंका नाही. पण ते निर्णय घेतल्यानंतर मी ते का निर्णय घेतले आणि जर दोघांनी बसून जर चर्चा केली असती तर कदाचित इतकी कटुता वाढली नसते. पण ती माझी चूक आहे. त्यांना समजावून सांगितलं असतं मी की का निर्णय घेणं भाग पडलं, तर त्यांनी निश्चितच ते मान्य केलं असतं. परंतु पुढं थोडी जरी तणावपूर्ण संबंध राहिले तर त्यांचे जे काही गुण होते, मी माझ्या आयुष्यामध्ये इतका वक्तशीरपणा पाळणारा राजकीय नेता कुठे पाहिला नाही. मनमोहन सिंग यांच्याबरोबर मी काम केलं, ते खूप वक्तशीर असायचे. पवारसाहेब देखील खूप वक्तशीर होते. पण दादांची काही गोष्ट वेगळी होती आणि मलाच कित्येक वेळेला असायचं, आम्ही जेव्हा एकत्र मिटिंग घ्यायचो, समजा दुपारी 3ला मिटिंग सांगतो की मी 3 अजून 5 मिनिटं 2 मिनिटं असं जरी आलं तर तिथे मी गेल्याबरोबर दादा तिथं आपल्या खुर्चीमध्ये बसलेलं असायचे. मला वाटायचं की आपण 3 मिनिटं 4 मिनिटं का उशीर केला. मला स्वतःला असं वाटतं की मी जर दादांच्या इतका जर वक्तशीर असतो तर मला आणखी 2 पावलं पुढे जाणार असतं. पण राजकारणात काम करायला प्रत्येक तरुण कार्यकर्त्याला माझी विनंती राहील की बाकी तुम्ही काही जरी त्याचं अवलंबन केलं नाही, तर फक्त त्यांचा वक्तशीरपणा तुम्ही जर शिकला आयुष्यात तुम्ही फार पुढे जा. म्हणून मला तर बऱ्याच त्यांच्या आठवणी आहेत. आता सगळेच काही तर बोलता येत नाही. बराचसा स्वभाव त्यांचा मी जो पाहिलेला आहे, तो जनतेसमोर आलेला नाही. अनेक प्रसंग आहेत, घटना आहेत, तर खरोखरीच त्यांच्या स्वभावाची तारीफ करावी अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. ते निश्चितच थोडेसे उतावळे वाटत असायचे, हे झालंच पाहिजे. मग नियम वागवले, नियम मोडले तरी चालते, पण नाही करायचं. कित्येक वेळा मला सांगायला लागत नाही, आपण करू आपण, पण नियम म्हणून नाही चालणार. नियमाप्रमाणे शेवटी कायद्याचं राज्य आहे. आपण जर कायदे मोडायला लागलो तर मग बाकी जनता कायदे पाळणार नाही. त्याला काही समजून घ्यायचे आणि पुढे समन्वयाने काम होत होतं. खूप आम्ही चांगले निर्णय घेतले, पण त्याची सगळ्याचीच काही चर्चा होत नाही. आणि आता या राजकीय परिस्थितीमध्ये दादांनी कधीही शिव फुले आंबेडकर विचार सोडला नाही. फुले शाह आंबेडकरांच्या विचारात ते मनाशी धरला. आज जरी ते एका वेगळ्या विचाराच्या सोबत काम करत असले, ते वेळ प्रसंगी ते आपला विचार काही परिणाम झाले तरी सांगत असत. पुढच्या राज्य असते तर पुढच्या राजकारणामध्ये काही कदाचित बदल घडले असते. कारण काही झालं तरी सत्तेकरता विचार सोडावा लागला तरी विचार सोडायचा त्यांनी कधी विचार नाही केला. त्यांनी मला वाटतं निश्चित वाटते की पुढच्या राजकारणामध्ये त्या विचाराच्या त्यांनी त्याग करायची तयारी त्यांची होती. परंतु आज आपल्यामध्ये नाहीत. एवढंच आपण करू शकतो, त्यांचे जे काही चांगले गुण आहेत ते प्रत्येक कार्यकर्त्याला अवलंबले पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं राज्याचं आपल्या देशाचा वेगाने विकास होईल. मला स्वतःला निश्चित माझ्या माहिती करून सांगतो मी की जितकं त्यांनी पुणे जिल्ह्यावर प्रेम केलं तितकंच सातारा जिल्ह्यावर प्रेम केलं. आपला जिल्हा असल्यासारखं ते नेहमी वागले. अधिकारी नेमताना मला चांगला कडक अधिकारी द्या असं त्यांचं असायचं. माझे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, मला रेव्हेन्यू वाढवलं पाहिजे. त्यामध्ये मला अजिबात हलके चालणार नाही की मला सोयीचा अधिकारी ढिला अधिकारी, पण मला रोज नमस्कार करणारा अधिकारी नको. मला रेव्हेन्यू राज्याचा वाढवायचा आहे. अर्थमंत्री म्हणून एवढीच त्यांची चिंता असायची. काही बाबतीमध्ये खरोखरच त्यांचं अनुकरण केलं पाहिजे असं मला वाटतं. फार मोठी हानी राज्याची झालेली आहे. निश्चितच ते राज्याचं नेतृत्व करण्याचे त्यांच्याकडे गुण होते, त्यांनी केले असते. पण आज ही दुर्दैवी घटना घडली. मी आज त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करतो त्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं आणि थांबतो. नमो सद्गुरु तुझे अज्ञान. एक मिनिट थोडासा प्रोटोकॉल माझ्याकडून मोठा जातो याची मला खरीच आहे, दिलगिरी व्यक्त करतो आहे.
आणि आदरणीय दादांच्या बाबतीचा वारकरी संप्रदाय संबंधाचा एकच फक्त मला जो अनुभव आलेला आहे चोरीचं, मला असं वाटतं की म्हणजे करावं. या ठिकाणी आपण सर्वांनी आदरणीय दादांना श्रद्धांजली समर्पित केलेली आहे. सर्वपक्षीय सर्व संस्थांच्या वतीने आपण आपल्या सोयीचा व्यक्त केलेली आहे. तसं पाहिलं गेलं तर माझा आणि दादांचा गेल्या अनेक वर्षापूर्वीपासूनचा संबंध. बारामती तालुका, इंदापूर तालुका आणि परिसरामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून संत विचाराचा प्रसार आणि प्रसार करण्याच्या निमित्तानं माझा त्यांचा परिचय झाला. मी फक्त वारकरी संप्रदायाच्या संदर्भानं दादांच्या बाबतीची एकच आठवण सांगणार आहे. 2023च्या मार्चमध्ये खासदार सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर देवस्थान प्रशासनाच्या ताब्यातून काढून, शासनाच्या ताब्यातून काढून ते पुन्हा वडील उत्पत्त्यांच्या ताब्यात दिलं जावं यासाठी एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेला आम्ही एक हस्तक्षेप याचिका दाखल केल्यानंतर पार्टी नंबर 1 म्हणून मी काम करतो. वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचा 1 नंबरचा फिर्यादी झालो आणि त्या याचिकेच्या संदर्भात ज्यावेळेला सुनावणी झाली त्यावेळेला दादांना आम्ही पत्र तयार केलं आणि शासनाच्या ताब्यातून हे मंदिर काढलं जाऊ नये, पुन्हा वारकऱ्यांच्या ताब्यात असावं, शासनाच्या ताब्यात असावं, ते वडील उत्पत्त्यांच्या ताब्यात देऊ नये असा तो पत्राचा उल्लेख त्यांनी वाचन केल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की मी तुमच्याबरोबर वारकरी संप्रदायाच्या विचाराबरोबर कायम असेल. शासनाच्या वतीने मी लढाई लढत असताना मी योग्य त्या पद्धतीने लढेल, तुम्हालाही मी बळ देईल आणि जोपर्यंत या संदर्भाच्या काही अडचणी निर्माण होतील त्या आम्हाला निश्चितपणे सांगितलं चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या पाठीशी आहोत. त्यावेळेपासून आम्हाला ही लढाई लढताना खऱ्या उभारी आहे. परंतु जो अष्टपर अश्वमेघाचा विजय सम्राट असला की मनुष्य जीवामागच्या जितका अपरिहार्य आहे तितकाच अपरिहार्य आहे. त्याच वृत्तीनं पूर्णियतीनं दादांना आपल्याला नेलं. याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीनं शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने मी आदरणीय दादांच्या त्यांनी विनम्रतापूर्वक श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या वाटेला पूर्णदान देतो. सगळ्यांनी कृपया शांततेने उभं राहायचे. त्यांना प्रसाददान प्रसाददान म्हणायचं आणि प्रसाददानानंतर या शोकसभेचा खऱ्या अर्थाने सांगण्यात आला. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे तोषावे, तोषोनी बजावे कसायचा हे काळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो नैत जीवांचे दुरितांचे निर्लावो, विश्वस्त धर्मसूर्य पाहो, जो देवांची रतोते आहो प्राणिजात, वर्षस्व सकल मंडळी ईश्वरनिष्ठांची मांद्यावी, अनवरत मंडळी कल्पतरूचे आरव, एकनाथ चिंतामणीचे गाव, बोलतेचे आरव विभीषणाचे, चंद्रमेचे लांछन, मार्तंडचे तापहीन, हे सर्वाई सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी, बलियोगादी पुरुषी अखंडित आणि गंतोपजीवे विशेष लोकी, दृष्टादिष्टविले होवावेली, एक मने श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान कसावो, येणे वडे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वडे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वडे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती. पुंडलिक वरदारी सर्व श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भारत माता.